बिगुल वाजलाय, शंखनाद केलाय गोलंदाज अभिजित. चला अभिजित थोडस वेग घ्या. पहिला बॉल राऊंड विकेटने केतन म्हात्रे स्ट्राइक एंड वरती. पहिलाच बॉल फुलटॉसचा बॉल त्याच्यावरती चढवलाय प्रहार. चेंडू जाईल सरळ सीमा पार. मॅक्सिमम षटकार सिक्सर. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पहा. 22 या टेनिस क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून पहिलाच बॉल फुलटॉस होता, मेजबानी होती आणि त्याच्यावरती ताव मारताना केतन वामन म्हात्रे पाहायला मिळतात. पहिल्या बॉलला सीमा रेषेच्या पलीकडे प्रेक्षकांच्या भेटीला पाठवलंय टेनिस विश्व क्रिकेट मधला दिग्गज खेळाडू केतन म्हात्रे. येतोय सिक्सर. जबरदस्त प्रहार. पुन्हा एकदा गोलंदाज निघालाय. हो यावेळी पहा इन कट बॉल मैदानाच्या आतमध्ये रुबी कट पाहायला मिळाला. बीट केलाय डॉट बॉल. अभिजितचं कौतुक करेन मी, कारण पहिल्याच मॅच मध्ये व्यासपीठावरून आम्ही त्याची गोलंदाजी पाहत होतो. ज्या पद्धतीने तो बॉल टाकतोय, टप्पा पडल्यानंतर बॉल कट होताना पाहायला मिळतात, काही बॉल खाली देखील राहताना पाहायला मिळतात. आणि केतन म्हात्रेनी थोडंसं पाहिलं आणि त्यानंतर या बॉलला सोडून दिलंय डॉट बॉल. पुढचा बॉल पुन्हा एकदा निघाल्यात. ओहो आणखी एक आग का गोला. अरे उछल कर बोला. केतन म्हात्रेच्या बॅटचा बोल बाला बोल बोला बोल बाला षटकार. मुख्य व्यासपीठावरती होत आहे शिवसेना नवी मुंबई महिला शहर संघटक सौभाग्यवती शीतलताई सूर्यकांत कचरे मॅडम यांच्या ठिकाणी आगमन आहे. संत बाळूमामा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3 च्या वतीने आपण त्यांचंही करूया सहर्ष स्वागत. केतन म्हात्रेचा जलवा मैदानाच्या आतमध्ये सुरू झालाय. मॅच सुरू झाले. प्रेक्षकांना विनंती करेन, या तुम्ही भूमिपुत्र मैदानावरती जे प्रेक्षक येऊ शकत नाहीत त्यांना सांगेन 22 यार्डच्या वाहिनीच्या माध्यमातून युट्यूबला पहा. केतन म्हात्रे मार राय सिक्सर. लगातारचे मोठे प्रहार. केतन म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अभिजित कमबॅक करावं लागेल, स्वतःला सिद्ध करावं लागेल. बेस्ट वर्सेस बेस्ट ही बॅटल रंगताना पाहायला मिळालाय. गोलंदाजही कमी नाहीये. ओ यावेळी बागपूड वरती गेल्यात. पंच केला डीप बॅकआउट पॉइंटला. बॉल 1 2 का 4 सरळ सीमा पार. मिळतील धावा 4 चौका. कास्ट अगदी बॅकफुटला गेले, तिथून मात्र या बॉलला स्क्वेअर कट केलं होतं. ओव्हर द पॉइंट केलेला फटका जबरदस्त होता. देखना स्ट्रोक होता, सुंदर स्ट्रोक होता, टायमिंग प्रॉपर होतं. केतन वामन म्हात्रे अप्रतिम लाजवाब बॅटिंग. मिस्टर 360 म्हणायला काय हरकत नाही. ज्या पद्धतीने फटके केतनच्या बॅटमधून येत आहेत. पुढचा बॉल अभिजित. पुन्हा एकदा आक्रमक झालेत केतन. ओ यावेळी फ्लिक केलाय. बॉटम हँडचा वापर करत असताना आणखी एक कर्रार प्रहार. काटा कीर. बॉल सीमा पार. मिळतील धावा 4 चौकार. त्यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. संत बाळूमामा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3 साठी आकर्षक ट्रॉफी तुम्ही पाहत आहात आणि ज्यांच्या ट्रॉफी हाऊस मध्ये ही ट्रॉफी बनवलेली आहे क्रिस्टल आर्टचे चेतनदादा म्हात्रे यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचे संत बाळूमामा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3 च्या वतीने आपण करूया सहर्ष स्वागत. मैदानाच्या आतमध्ये केतन वामन म्हात्रे बॅटिंग करतात आणि त्यांच्या बॅटिंगचा आनंद घेण्यासाठी क्रिस्टल आर्टचे चेतन म्हात्रे देखील या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. पुढचा बॉल हो यावेळी टॅप केलाय. क्षेत्ररक्षक आहेत कव्हर्स मध्ये. हलक्या हाताने सेन्सिबल क्रिकेट. खुश करो खुश रहो. समजदारीचं क्रिकेट मी म्हणेन केतन वामन म्हात्रे यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहा शैलेश सर, पहिले 5 बॉल तुम्ही पाहिले ना, या षटकाचे हायलाइट्स देखील 22 यार्ड आता लगेच दाखवेल. पहा पहिला बॉल सिक्सर, दुसऱ्या बॉलवरती डॉट आला होता, त्यानंतर पुन्हा एकदा सिक्सर आला, त्यानंतर 2 चौकार आले आणि शेवटच्या बॉलवरती सिंगल घेतले. म्हणजे पुन्हा एकदा केतन म्हात्रे यांना स्ट्राईकवरती यायचं होतं, त्यासाठी जी सिंगल घेतली होती. मोठा खेळाडूच्या माध्यमातून मोठा खेळ देखील संत बाळूमामा प्रीमियर लीग 2026 मध्ये आपण पाहतोय. मुख्य व्यासपीठावरती प्रमुख मान्यवरांची मांदियाळी तुम्हाला पाहायला मिळते. क्रिस्टल आर्ट आणि क्रिस्टल आर्टनी बनवलेली या क्रिकेट स्पर्धेची ट्रॉफी, अर्थातच संत बाळूमामा यांची प्रतिकृती या ट्रॉफीवरती सध्याच्या घडीला टेनिस विश्व क्रिकेटमध्ये ही ट्रॉफी ट्रेंडिंगला आहे. आदमापूरचा राजा म्हणजे श्री संत बाळूमामा यांची प्रतिकृती कोरणारे अर्थात
जबरदस्त असं व्यक्तिमत्व. चेतन दादा, तुमचंही या अतिथी कक्षामध्ये सहर्ष स्वागत आहे. जाऊया नेक्स्ट मॅच कडे, नेक्स्ट ओव्हर कडे. हायलाइट्स आपल्याला पाहायला मिळतात. वॅगन व्हील खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने केतन म्हात्रे यांनी या ओव्हर मध्ये धावांचा धुडगूस घातलाय पाहायला मिळालाय संतोष सर. आणि उत्कंठा या क्षणाची होती. केतन म्हात्रे यांची बॅट बोलली आहे. अगदी बरोबर आहे. केतन मामन म्हात्रे टेनिस विश्व क्रिकेटले मोठे खेळाडू आहेत. अनेक मोठ्या क्रिकेट स्पर्धा सध्याच्या घडीला गाजवतात. ISPL सारखी क्रिकेट स्पर्धा असेल, प्रेसिडेंट कप ठाणे या ठिकाणी झालेली क्रिकेट स्पर्धा असेल, या क्रिकेट स्पर्धेमध्ये केतन मामन म्हात्रे यांचा बोलबाला राहिलाय. अगदी फ्लेक्स पाहताय तुम्ही पाठीमागे. सूर्यकांत कचरे साहेब यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. त्यांच्या सौभाग्यवती शीतलताई कचरे मॅडम यांना देखील पाहतोय आपण. स्विच हिट केलाय. फटका चांगला आहे. अगदी मिडल ऑफ द बॅट केलेला फटका. अल्टी पल्टी स्ट्रोक केतन म्हात्रेने या बॉलला पाठवलंय मैदानाच्या बाहेर. कल्टी चौकार. घडलंय काय हे पाहावं लागेल. राऊंड विकेटने गोलंदाज आले. तदनंतर स्विच हिटचा प्रहार मैदानाच्या आतमध्ये. केतन म्हात्रे हाहाकार करतोय. पोलादपूरचा राजा अर्थातच राजा मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्गवती राजा गाडगे यांना तुम्ही पाहताय. आणि त्यांच्या समोर केतन मामन म्हात्रे बॅटिंग करतायत. बॅकफुटला गेले. कट करायचा होता. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडंसं खाली राहताय. थोडंसं अगदी आपण जर पाहिलं ना तर केतन मामन म्हात्रे देखील विचार करतायत. विकेट चांगले आहे परंतु काही बॉल थोडेसे खाली देखील राहताना पाहायला मिळत आहेत. पोटेन्शियल दाखवले गोलंदाजाने. इथे थोडंसं सबमरीन डिलिव्हरी बीट केलंय केतन म्हात्रे यांना. आणि दाखवलाय आपला क्लास. राजेशही कमी नाही आहे. चांगली बॅटिंग आतापर्यंत केतन मामन म्हात्रे यांच्या माध्यमातून. पुढचा बॉल स्विच हिट केलाय. स्वीट हिट आहे. बॅटचा आवाज अगदी कॉम्बॉक्स पर्यंत आला. केतन वामन म्हात्रे यांच्या बॅट मधून करारा फटका. सिक्सर. जबरदस्त प्रहार. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूया. या बॉलच्या पाठीमागे ज्या पद्धतीने तो आला ना, तो आला आणि त्याने सांगितलंय अरे मला नाकारण्याचे बळ नाहीतही नाहीये. हा कम्मालीचा स्विच हिट. ग्रेट हिट. फिट केलाय. षटकार. सिक्सर. काय फटका होता. प्रेक्षकांना आनंद देणारी बॅटिंग तुम्ही मैदानाच्या आतमध्ये. ऑल इंडिया आयकॉन वाकळणचे सुपरस्टार केतन वामन म्हात्रे यांच्या माध्यमातून पाहताय. विनर विनर असा सामना आहे. हीच ती महत्वाची मॅच. इकडे जिंकला तर अगदी शेवटची मॅच तुम्हाला खेळायची आहे. पुढचा बॉल. यावेळेस बॅटची कडा. यष्ट्या उद्ध्वस्त झाल्यात. बॅटची कडा लागली त्यानंतर अगदी यष्ट्यांना बॉल लागला. मोठी विकेट. केतन वामन म्हात्रेंना परतावं लागतंय. बिग विकेट गॉन. जबरदस्त बॉल. इन कटर बॉल पाहायला मिळालाय. 10 बॉल 31. 310 चा स्ट्राईक रेट. 6 3 लगावल्यात. 4ही 3 लगावल्यात. नाव आहे केतन वामन म्हात्रे. जर हा कॅमिओ आवडला असेल ना मित्रांनो, एकदा केतन दादासाठी जोरदार टाळ्या व्हायला काय हरकत आहे. जबरदस्त नॉक. केतन म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त बॅटिंग केली. त्यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. टाळ्यांचा कडकडाट देखील होतोय केतन वामन म्हात्रे यांचा. आणि ज्या पद्धतीने 10 बॉल मध्ये 31 धावा त्यांनी केलेत. बॅटिंग केले यार. अप्रतिम सॉलिड बॅटिंग केली. हा रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता. बॅटची कडा लागली त्यानंतर बॉल यष्ट्यांवरती आदळताना आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी. राजा गाडगे यांचं देखील कौतुक करावं लागेल. मोठी विकेट त्यांना प्राप्त होताना पाहायला मिळते. म्हणून की काय पोलादपूरचा राजा त्याला म्हटलं जातं. राजा गाडगेने इकडे विकेट घेतले. पश्चिम महाराष्ट्र आयकॉन म्हणून या क्रिकेट स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. आणि आपण जर विचार केला ना इकडे महत्वाची विकेट आले आणि आता पुन्हा एकदा या मॅच मध्ये संघ येताना पाहायला मिळेल. नक्कीच चर्चा केली ना संतोष सर. असं म्हटलं ना की विजयासाठी माझा कधीच खेळ नव्हता. मला पराजयाची कधी भीतीच वाटली नाहीये. आणि मैदानाच्या आतमध्ये इथे आता शंका उभी राहिली आहे. जिथे आपण पाहतोय ना सूरज पवार आलेत स्ट्राईक एंड वरती. मागच्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलं होतं. सूरज पवार बॅटिंग साठी इन ॲट क्रमांक 3 वरती दाखल होताना पाहायला मिळतात. समोर आहेत राजा गाडगे. पुढचा बॉल. पहिलाच बॉल. नो लुक स्ट्रोक खेळायचा होता. बॉल हवेमध्ये आहे. इकडे झेल होईल का पाहावं लागेल. आणि इथे कॅच पकडले. सूरज पवार गोल्डन डकचे शिकार ठरतायत. ते मैदानाच्या आतमध्ये गेले आणि ते आता मैदानाच्या आतमधून बाहेर जाताना पाहायला मिळत आहेत. सूरज पवार बाद. मोठा धक्का म्हणेन मी. मैदानाच्या आतमध्ये नो लुक खऱ्या अर्थाने ब्लाइंड झाले होते. शेवटच्या क्षणी हा ऍक्शन रिप्ले मध्ये राऊंड विकेटने राजेश यांची गोलंदाजी जबरदस्त राहिली आहे. आणि इथे पहा कॅच कॅरी करत असताना क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आले आणि कॅच कॅरी करत असताना उत्सव दाखवलाय. मात्र सातत्याने गणेश शिंदे नॉन स्ट्राईक एंड वरती आहेत. ही तितकी जमेची बाजू राहील संतोष सर.
अगदी बरोबर आहे. ज्या पद्धतीने आपण पाहतोय ऑल इंडिया आयकॉन केतन मात्रेंना बाद केल्यानंतर अगदी लागोपाठची दुसरी विकेट देखील राजा गाडगेंनी प्राप्त केले. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सूरज पवार यांना देखील इकडे बाद करताना आपण पाहतोय. मुख्य व्यासपीठावरती सौभाग्यवती शीतलताई सूर्यकांत कचरे मॅडम यांना पाहत आहे. त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती या क्रिकेट स्पर्धेचे शिल्पकार अर्थातच भाग्यविधाते सन्माननीय दिनकर शेठ शेवाळे साहेब यांना देखील तुम्ही पाहताय. त्याचबरोबर क्रिस्टल आर्टचे सर्वेसर्वा चेतनदादा म्हात्रे यांना तुम्ही मुख्य व्यासपीठावरती पाहताय. अतुलदादा बागल देखील यांना देखील मुख्य व्यासपीठावरती पाहताय. ही प्रमुख मान्यवर या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय. राजा गाडगे हॅट्रिक वरती आहे. आपण जर विचार केला तर पहिली हॅट्रिक संत बाळूमामा प्रीमियर लीग ची येईल का हे देखील पाहावं लागेल. चांगली गोलंदाजी ओमकार बॅटिंग साठी इनॅट क्रमांक 4 वरती मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. समोर आहेत राजा गाडगे. हॅट्रिक बॉल आज तो बॉल आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, फटका परफेक्ट मिडल ऑफ द बॅट केला, फेकून दिला मैदानाच्या बाहेर. येतोय तो चौकार. जबरदस्त प्रहार पाहायला मिळाला. स्विच झाले आणि तदनंतर मिडल ऑफ द बॅट कॅरी करत असताना हा जबरदस्त प्रहार आपण पाहिला ना. फर्स्ट स्लिपच्या डोक्यावरून वाईडिश थर्ड मॅन हा बॉल सीमारेषे पार पाठवून दिला. धावा मिळाल्या 4 आणि आता एकंदरीत धावपलकावरती 35 धावा लगावल्या गेल्यात. 2 षटकांचा खेळ संपलाय. ज्योती इंटरप्राइजेस पोलादपूर या संघाचं मी म्हणेन ना कधी ऊन तर कधी सावली अशा पद्धतीचा खेळ पाहायला मिळालाय. मात्र टीम आता दाखल झाली आहे. त्या टीमकडेही लक्ष वेधलंय. जी टीम आपल्याला पाहायला मिळाली आहे PSB 11 पाटण. मैदानाच्या आतमध्ये ज्या खेळाडूची उत्कंठा राहिली आहे तो येईल स्ट्राईक एंड वरती. नाव आहे गणेश. केतन मात्रे कशा पद्धतीने आउट झाले ते पुन्हा पुन्हा या ठिकाणी स्क्रीन मध्ये दाखवण्याचा प्रयत्न 22 यार्ड टेनिस क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून केला जातोय. फॉल ऑफ विकेट्स दाखवल्या जात आहेत. PSB 11 पाटण संघाच्या बॅटिंग करत असताना महत्वाची लगेचच दुसऱ्या बॉलवरती देखील सूरज पवारची विकेट आली. त्यामुळे मी म्हणेन या मॅच मध्ये ज्योती इंटरप्राइजेस पोलादपूर संघ कमबॅक करताना पाहायला मिळतोय. PSB 11 पाटण संघ प्रथम बॅटिंग करत असताना 35 वरती 2 ही स्थिती आहे. गणेश शिंदे ओपनिंगला आले, सलामीवीर म्हणून मैदानाच्या आतमध्ये आले, परंतु अद्याप एकही बॉल त्यांनी खेळलेला नाहीये. ओमकार शेलर मैदानाच्या आतमध्ये आले आणि त्यांनी पहिल्याच बॉलवरती चौकार देखील ठोकला. राजा गाडगेचं कौतुक यासाठी करेन. धावा मात्र 14 दिल्या, अधिकच्या धावा दिल्या, परंतु 2 विकेट देखील तिकडे महत्वाच्या त्या ठिकाणी घेतल्या. ऑल इंडिया आयकॉन केतन मात्रे यांना त्यांनी बाद केलं. सूरज पवार यांना त्यांनी बाद केलं. आता गोलंदाजी मार्कवरती वाई एक्सप्रेस अर्थातच शरद कुंडाळकर गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. शरद कुंडाळकर वाई एक्सप्रेस या नावाने अनेक काळ या खेळाडूला ओळखले गेले. मैदानाच्या आतमध्ये तो दाखल झालाय. रेणावळे हे त्याचं गाव आहे आणि त्याच्या अगेन्स्ट पाटणचा एक महत्वपूर्ण खेळाडू नाव आहे गणेश शिंदे. ओव्हर द विकेटने शरद निघतील. पहिला बॉल. पाटण तालुक्यामध्ये सातत्याने बाईक मिळवणारा हा खेळाडू स्ट्राईक एंड वरती पाहतोय. पहिला बॉल निघाल्यात. हो यावेळी पहा बॅटची स्लाइड एज कॅरी करणं महत्वाचं होतं, ते केलं नाहीये. ब्रेक थ्रू मिळाला असता, संधी मिळाली आहे, जीवनदान मिळालंय. डेफिनेटली जिथे आपण पाहतोय ना अगदी यष्टी रक्षकाने ही म्हणेन मोठी चुकी केली. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, बॅटची कडा लागली होती. यष्टी रक्षकाने झेल पकडण्याचा प्रयत्न केला, हातातून सटकला आणि पालम बाल बचवलेत मी म्हणेन गणेश शिंदे. मोठी विकेट आहे. गणेश शिंदेना आज मात्र बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये. या खेळाडूला हलक्यात घेऊन चालणार नाहीये. शरद कुंडाळकर पुन्हा एकदा निघालेत. जागा बनवली आहे, इम्प्रोव्हायझेशन केलंय. त्यानंतर मात्र डीप मध्ये डीपिश बॅकवर्ड स्क्वेअर लेगला काय कमालीचा झेल. मैदानाच्या आतमध्ये गणेश शिंदे बॅक टू द पवेलियन. शून्याचा चष्मा सरळ डगआउटच्या दिशेने. रिप्ले टेलिकास्ट अगदी पाहायला मजा येईल, कारण ज्या पद्धतीने हा स्ट्रोक तुम्ही पाहत होता आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये खरं पाहिलं तर फॉलिंग स्वीप झोपून मारणारा स्ट्रोक पॅटर्न स्ट्रोक गणेश शिंदेचा आहे. तोच खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॉल हवेमध्ये बराच काळ राहिला आणि त्यानंतर राजा घाडगेंनी घेतलेला कॅच तुम्ही पाहू शकता. अप्रतिम, दर्शनीय, अगदी लाजबाब कॅच म्हणायला काय हरकत नाहीये. जिकडे तिकडे राजा घाडगे यांना तुम्ही पाहताय. या अगोदर 2 विकेट्स घेतले, त्यानंतर हा अफुल्लातून कॅच पकडलाय मी म्हणेन. पुन्हा एकदा तुम्ही पाहू शकता 22 यार्ड टेनिस क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून कॅच घेतला. त्यानंतर अगदी मैदानामध्ये कोसळताना त्यांना पाहतोय, परंतु बॉल सोडलेला नाहीये. त्याच कारणाने की काय निलेश दादा कोळसकर यांनी संपूर्ण टीमची धुरा राजा गाडगे यांच्या हातामध्ये दिले. शैलेश सर, जबरदस्त कॅच कॅरी केलाय. स्वतःला ज्या पद्धतीने शेवटच्या क्षणापर्यंत बॉल वरती नजर ठेवली होती
झोकून दिलं, समर्पण दिलंय. आता मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल झालेत. नाव आहे अमर यादव. याही खेळाडूकडे लक्ष वेधलं जाईल. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती वाई एक्सप्रेस जशी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे ना, अडचणींना सामोरं जावं लागतंय. 35 वरती तिसरा फलंदाज बाद झालाय. 70 ते 80 धावा या विकेट वरती एक सेफ टोटल. किंबहुना अधिकच्या धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. गोलंदाज पुन्हा निघतील शरद आपल्या ट्रॅक वरून. हो, यावेळी पहा डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, थोडंसं वाईडी चेष्टा, कव्हरला प्रोडक्शन आहे मात्र वेगाने बॉल निघून जाईल सरळ सीमारेषे पार. हा मेहनतीचा चौकार. फटका जबरदस्त होता, ताकदवर स्ट्रोक होता. अगदी कव्हर सीझन मध्ये खेळलेला अमर यांच्या बॅटमधून एक क्लासिकल स्ट्रोक पाहायला मिळाला. तिकडे अडवण्याचा देखील प्रयत्न होताना पाहायला मिळाला. हा पहा रिप्ले टेलिकास्ट, जोरात मारलेला स्ट्रोक होता. कव्हरच्या अगदी बाजूने जागा बनवून मारलेला स्ट्रोक बाउंड्री लाईनच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. 4 धावा येताना पाहायला मिळत आहेत. मोरिया स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर आणि KSK प्रतिष्ठानचे माजी सचिव सोपन दादा मोरे आमचे लाडके मित्र या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती उपस्थित राहत आहेत. सोपन दादा मोरे, आपलं देखील मनापासून सहर्ष स्वागत. पुढचा बॉल. ओहो, यावेळी फटका बसलाय. कवचला क्षेत्ररक्षक कॅरी करेल का? धक्का क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये अमर यादव बॅक टू द पवेलियन. मोठी विकेट पुन्हा एकदा पकडली. मी म्हणेन ज्या पद्धतीने शरद कोंडाळकरचं कौतुक करावं लागेल. विविधताने भरलेली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. हा बॉल तुम्ही पाहू शकता, रिप्ले टेलिकास्ट पाहू शकता. गुडलेन स्पॉटच्या थोडासा पाठी टाकला, पाठी ओढून टाकलेला बॉल खेळण्याचा प्रयत्न राहिला. मिस टायमिंग स्ट्रोक, बॉल हवेमध्ये कवचला अप्रतिम चांगला झेल घेतला. विकेट आली. अमर बाद होताना पाहायला मिळत आहेत. अमर यादव हे कुडाळचे खेळाडू आहेत, जावली तालुक्याला बिलॉंग करतात. आज मात्र अधिकचं काही करू शकले नाही आहेत. नवीन फलंदाज दाखल होतील. आता इनायट नंबर 6 वरती नाव आहे प्लीज आर्यन पवार. येस, नवीन फलंदाज येतील. नाव आहे सतीश चव्हाण. सालोशीचे खेळाडू आहेत, KSK ला बिलॉंग करतात, KSK प्रतिष्ठान. आणि हा खेळाडू खऱ्या अर्थाने की फॅक्टर ठरू शकतो या मॅच मध्ये. हा खेळाडू ती क्षमता आहे, ताकद आहे, पॉवर आहे, ॲबिलिटी आहे, क्लासही आहे. मात्र त्याला आता स्वतःला सिद्ध करावं लागेल. हे प्लॅटफॉर्म छोटं नाहीये, या प्लॅटफॉर्म वरती तुमचं नाव मोठं होईल. शरद निघतील, मात्र शरदनेही जबरदस्त गोलंदाजी केली आहे, कॅमिओ पेश केलाय. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने जागा बनवली आहे, पुल केला. पुल होईल का सक्सेसफुल? कॅरी केला जाईल डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे धक्का क्रमांक 5 उचल मयाया. जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. शरद कुंडाळकर यांच्यासाठी आपण जर पाहिलं ना, आजचा दिवस सोन्याचा आहे मी असं मी म्हणेन. कारण ज्या पद्धतीने त्यांच्या आयुष्यातलं जे टेनिस बॉल क्रिकेटचं त्यांनी जे संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट खेळलंय ना, त्यातमधील सर्वोत्कृष्ट षटक ते हाताळताना मैदानाच्या आतमध्ये शैलेश सर पाहायला मिळतात. हा रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता. गुडलेन स्पॉटला टाकल्यानंतर बॉल राईज होताना पाहायला मिळाला. त्यानंतर पूल केलेला फटका. अगदी क्षेत्ररक्षक एखादा चातक पक्षी पाण्याची वाट पाहतो त्या पद्धतीने या बॉलची वाट पाहत होता. अप्रतिम झेल घेतला. परंतु काय गोलंदाजीचा क्लास मैदानाच्या आतमध्ये शरद कुंडाळकर यांच्या माध्यमातून तुम्ही पाहताय. लाजवाब गोलंदाजी. आज वाई तालुक्याचे शरद कुंडाळकर मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम गोलंदाजी करतायत. आज प्रत्येकाला अभिमान वाटणारी गोलंदाजी शरद कुंडाळकर मैदानाच्या आतमध्ये करतोय. वाईचा सुपरस्टार. वाई एक्सप्रेस या नावाने या खेळाडूला ओळखलं गेलंय. मैदानाच्या आतमध्ये जणू त्याने लेझर ग्राइंडरची तोप चालवावी ना, तशा पद्धतीने तो गोलंदाजीचा मारा करतोय. पुन्हा एकदा निघालाय. हो, यावेळी पहा निलेश शिंदे आले, जवळवाडीचे खेळाडू आहेत. यावेळी सी कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, येतील, कॅरी करतील. 1 धाव अंकित केली आहे. 39 हा स्कोर आहे. धाव फलकावरती 40 वरती 5 ही स्थिती आहे PSB 11 पाटण संघाची. परंतु मित्रांनो, प्रेक्षकांना मी विनंती करन, शरद कुंडाळकरची बॉलिंग आवडली असेल ना, 3 विकेट आणि फक्त 5 धावा खर्च केल्यात. एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट होणं गरजेचं असेल. वाईचा सुपरस्टार शरद कुंडाळकरनी संत बाळुमा प्रीमियर लीग 2026 मध्ये नातकुळा बॉलिंग केले. वा भा वा, अप्रतिम क्वालिटी, जबरदस्त गोलंदाजी शरद कुंडाळकर. अतिशय सुंदर फॉलो थ्रू मध्ये नेहमी हा गोलंदाज पाहायला मिळाला. ऍक्शन चांगले आहे, आर्म चांगले आहेत. आणि मध्यांतरी पाहिलं ना, बॉल लागला तदनंतर क्रिकेट पासून थोडासा लांब राहिला होता आणि तदनंतर मात्र कमबॅक केला गेलाय. 40 या धावसंख्येवरती 5 फलंदाज बाद झालेत.
प्रोजेक्टेड स्कोअर जर आपण पाहिला ना तर 67 हा आपल्याला पाहायला मिळालाय मैदानाच्या आतमध्ये. संतोष सर, आता टार्गेट जे दाखवलं ना करंट रन रेटने जर आपण गेलो तर 67 असा टार्गेट दाखवतोय. 14च्या रन रेटने तुम्ही गेलात तर 68, 16च्या रन रेटने जर तुम्ही गेलात तर 72 धावा बनू शकतात. हा लेखाजोखा आपल्याला पाहायला मिळाला 22 यार्ड या वाहिनीच्या माध्यमातून. 3 ओव्हर नंतर स्ट्रॅटेजिक टाइम आउट आहे. संत बाळूमामा प्रीमियर लीगची धोरणात्मक वेळ आहे. अगदी 2 मिनिटाचा वेळ तुम्हाला तिकडे दिला जातो. तर तिकडे टीम मिटिंग होताना पाहायला मिळते. आपण ज्योती एंटरप्राइजेस संपूर्ण संघाला पाहतोय. टुर्नामेंट सिक्सेस तुम्ही पाहिले ना तर तब्बल 69 सिक्सेस आतापर्यंत लागलेत. या टुर्नामेंटमध्ये आतापर्यंत 79 फोर्स लागलेत. हे मात्र 22 यार्ड टेनिस क्रिकेट वाहिनी स्क्रीनमध्ये तुम्हाला दाखवते. PSP 11 पाटण संघ प्रथम बॅटिंग करत असताना 40 वरती 5 ही स्थिती आपण पाहतोय. केतन मावन मात्रे बाद झाल्यानंतर मात्र संघ आपण जर पाहिले ना अगदी घसरगुंडी सारख्या विकेट्स इकडे मी म्हणेन दिल्यात. आणि त्यामध्ये शरद कुंडाळकर हे नाव मात्र तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. काय गोलंदाजी केली यार. 5 रन्स खर्च करत 3 विकेट घेणं मित्रांनो टेनिस क्रिकेटमध्ये शक्य नाही आहे. फ्लॅट विकेट आहे. कालच्या दिवसामध्ये अनेक खेळाडूंनी या विकेट बद्दल अगदी आमच्याशी चर्चा केली. सांगितलं अगदी बॅटिंगसाठी खूप चांगलं विकेट आहे. आणि याच विकेटवरती तब्बल 3 विकेट घेणारा शरद कुंडाळकर जबरदस्त गोलंदाजी. गोलंदाजी मार्क वरती पाटणचे मलिंगा अर्थातच अतुल भालेकर गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. आता मात्र स्ट्राईक एंडला आपण जर पाहिलं ना तर निलेश आहेत. जवळवाडी गावचे खेळाडू जावली तालुक्याकडून बिलॉंग करतात. महाराष्ट्र पोलीस मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहे. पहिला बॉल अगदी मुख्य एंड अगदी कोपरखेने गावकडून टाकताना अतुल भालेकर यांना आपण पाहणार आहोत. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकला जातोय. पहिला बॉल टप्पा होता. अचूक टप्प्यावरती टाकलेला बॉल वेगवान बॉल अगदी यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. पहिला बॉल अतुल भालेकरचा डॉट येतोय. एक जबरदस्त ऍक्शन फॉलो करत असताना हा बॉल हाताळत असताना मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल घेऊन आलाय अतुल भालेकर हे नाव दाखल झालंय. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती टीम ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूरचा हा महत्वपूर्ण गोलंदाज तुम्ही टीव्ही स्क्रीन वरती पाहताय. आता संतोष सर असं म्हटलं जाईल ना की पैर में मैच और इंसान की छोटी सोच आगे बढ़ने नहीं देती. आता इथे तुम्हाला पुढे वाढावं लागेल. अधिकच्या धावा बनवाव्या लागतील. 40 वरती 5 आहेत. चांगली बॅटिंग करावी लागेल पाटण टीमला. पुढचा बॉल आपण पाहणार आहोत. अतुल भालेकर अगदी रमेवरून पुन्हा एकदा तयार होताना पाहायला मिळतील. आणि जवळवाडीचे निलेश जे मुंबई पोलीस मध्ये कार्यरत आहेत. जावली टेनिस बॉल क्रिकेटमध्ये चांगली बॅटिंग सातत्यपूर्वक केले. परंतु संत बाळूमामा प्रीमियर लीग मध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. पायामध्ये टाकलेला बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. इकडे पंचांकडे अपील देखील मागितले परंतु एक चिकी सिंगल येताना 22 स्वरूपामध्ये पाहायला मिळते. चला या बॉलच्या पाठीमागे घडलंय काय हे पाहूया. जिथे चॅलेंजिंग यॉर्कर हा आपल्याला पाहायला मिळाला. मिडल ऑफ द स्टंप न असता थोडासा आउटसाइड द ऑफ स्टंप हा पाहायला मिळाला. फलंदाज सफल झाले होते हे पाहिले पंचांनी. आणि तदनंतर मात्र हा लेग बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव अंकित केली आहे. धाव संख्या 41 धावसंख्या स्कोरबोर्डची लागताना पाहायला मिळते. ज्यावेळेस ऑल इंडिया आयकॉन केतन मामन मात्र बॅटिंग करत होते त्यावेळेस स्कोरबोर्ड अगदी आपण पाहिलं ना तर 120च्या स्पीडनी धावत होता. परंतु आता आपण जर पाहिलं ना तर गाडी ज्या पद्धतीने 20-25च्या स्पीडनी धावायला लागले. धावा थांबल्या. धावा येणं गरजेचं असेल. स्ट्राईक एंडला ओमकार पोलादपूरचे बॅटर स्ट्राईक एंडला येऊन पोहोचलेत. परंतु अतुल भालेकर चांगली गोलंदाजी करतोय. पुढचा बॉल स्लोअर पद्धतीचा बॉल अगदी स्ट्रेट बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतील का पाहावं लागेल. डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने स्ट्रेट हिट ग्रेट हिट फटका अप्रतिम येतोय. चौकार जबरदस्त प्रहार. लॉफ्टेड ड्राईव्हचा प्रहार ओव्हर दी लॉंग ऑफ आणि स्ट्रेट हिट मध्ये प्रहार करत असताना एक नजाकत भरलेला ओमकार याच्या बॅट मधून हा प्रहार पाहायला मिळालाय. पहा अतिशय देखणा आणि लाजवाब आणि पाहतच राहावा इतका दमदार हा चौकार ठोकलाय. आत्मविश्वास वाढवणारा हा 4 धावा. धावसंख्या 45. लेदर बॉल स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये खेळताना पण अगदी ओमकारला पाहिलं. अप्रतिम बॅटिंग. पुढचा बॉल यावेळेस स्विच हिटचा फटका. टायमिंग प्रॉपर आहे परंतु क्षेत्ररक्षण प्रोटेक्शन तिकडे ठेवलं होतं. अप्रतिम कॅच पकडले तिकडे. ओमकार चांगली बॅटिंग करत होता परंतु ज्या पद्धतीने सापळा रचला होता त्या सापळ्यामध्ये ओमकार सापडलाय. मोठी विकेट. संकेत घाटगेने इकडे कॅच घेतली. विकेट आली. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं ना स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. हे ट्रॅप होतं. हे जाळं होतं. या जाळ्यामध्ये अडकवण्यामध्ये यश मिळालंय.
सातत्याने पाहिलं ना अचूक लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी करत असताना अतुल भालेकर पाहायला मिळाल्यात. अधिकच्या धावा त्यांनी दिल्या नाहीयेत. 4 धावा आतापर्यंत खर्ची केल्यात. आता कुठेतरी लो स्कोरिंग मॅच कडे वळतोय. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं 53 धावाही डिफेंड झाल्यात. अगदी एखादा पत्त्याचा बंगला बनवतो आपण आणि तो ज्या पद्धतीने कोसळतो ना त्या पद्धतीने केतन वामन म्हात्रे बाद झाल्यानंतर आपण जर पाहिले ना एकामागून एक मात्र इकडे रांगेत बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जात आहे आणि अगदी मैदानाच्या आतमध्ये विकेटवरती हजेरी लावून पुन्हा डगआउट मध्ये येताना पाहायला मिळत आहेत. PSB 11 पाटण संघ 45 वरती 6 पाहत आहे. 3.4 षटकांचा खेळ इकडे समाप्त होताना पाहायला मिळतोय. निलेश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. 3 बॉलच्या पाठीमागे 1. अतुल चव्हाण पाटण तालुक्यातील एक अष्टपैलू खेळाडू वाडी गावचे सुपरस्टार अतुल चव्हाण मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल होताना पाहायला मिळतात. 45 वरती 6. PSB 11 पाटण संघ विनर असा सामना तुम्ही पाहताय. महत्वाची हीच ती मॅच. इकडे तुम्ही जिंकलात तर अगदी या रजनी मधली तुम्हाला शेवटची मॅच खेळावी लागेल. महत्वाची लढत तुम्हाला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी अतुल भालेकरच्या माध्यमातून पाहायला मिळते. अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत 2 षटकांमध्ये 35 धावा होत्या आणि त्यानंतर आपण पाहिलं ना तर 45 वरती 6 ही स्थिती. चांगला बॉल आहे. गुडलेंड स्पॉट होती टाकल्यानंतर टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिला. अगदी स्ट्रेट बॅटनी प्लेस केलं. सिंगल घेताना पाहायला मिळते. अधिकचा बाउन्स या बॉलच्या पाठीमागे पाहायला मिळाला नव्हता. खोलवर राहिलेला हा बॉल गुडलेंथला स्पॉट करत असताना खऱ्या अर्थाने फलंदाजाला बॅकफूट वरती ढकललं होतं. बीट केलंय आणि दरम्यान मात्र आपल्याला पाहायला मिळालं तर 1 धाव अधिकची मिळाली आहे. एकंदरीत धाव संख्या 46. 6 फलंदाज बाद झालेत PSB 11 पाटण. थोडीशी आपण जर पाहिली ना PSB 11 पाटणनी सुरुवात ज्या पद्धतीने केली ना त्या पद्धतीने शेवट मात्र करता आलेला नाहीये. परंतु अजून मी म्हणेन की 7 बॉल आहेत. 7 बॉल मध्ये देखील 20 ते 25 धावा आल्या ना तर या मॅच मध्ये मजा येईल. 60 आणि 60 पेक्षा जास्त मोठा स्कोर इकडे स्कोरबोर्ड होती तुम्हाला लावावा लागेल. संत बाळूमामा प्रीमियर लीग 2026 पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी लीग क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहताय. टेनिस बॉल क्रिकेटचा हंगाम अगदी शेवटीकडे आणि त्यातच ही मोठी क्रिकेट स्पर्धा. अतुल भालेकर निघतायत. यावेळेस अचूक टप्प्यावरती टाकलेला बॉल वेगवान बॉल होता. ऑफस्टमच्या बाहेर पिचिंग होती. सरळ यष्टी रक्षकाचा भेद घेतोय अतुल भालेकर. अप्रतिम क्वालिटी दर्जेदार दमदार गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अतुल भालेकरची पाहायला मिळते. 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 46 वरती 6 ही स्थिती. PSB 11 पाटण प्रथम बॅटिंग करत असताना शैलेश सर त्याला थोडीशी घाई करा प्लीज टीम. अधिकचा वेळ घेऊ नका. अंतिमचं षटक या 46 धावा लगावल्या गेल्या देसाई सर. मैदानाच्या आतमध्ये 4 षटकांचा हा खेळ संपलेला आहे आणि अतुल चव्हाण हे नाव मैदानाच्या आतमध्ये दाखल झालंय. डेथ ओव्हर मध्ये डेथ ओव्हर स्पेशलिस्ट कडे लक्ष वेधलं जाईल. टार्गेट सेट करणारं षटक मैदानाच्या आतमध्ये कोण हाताळेल हाही एक प्रश्न आहे. आणि चर्चा राहिली आहे ना जिथे ज्योती इंटरप्राइजेस पोलादपूर या टीमने टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जो घेतला होता ना तो फत्ते पडलाय. टॉस साठी मी विनंती करेन टीम मैत्री ग्रुप जावली आणि त्यांच्या विरोधामध्ये संत बाळूमामा ऑरियस करा टीम. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती करूया की इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. त्याचबरोबर वाई तालुका आणि वाई तालुका पश्चिम विभाग क्रिकेट असोसिएशनचे डॅशिंग अध्यक्ष आदित्य दादा चोरगे यांचं शुभागमन या ठिकाणी होत आहे. मी त्यांना विनंती करतो की दादा आपण मुख्य व्यासपीठावरती या. मागील हप्त्यामध्ये एक दमदार मोठी क्रिकेट स्पर्धा वाई तालुक्याची अर्थातच वाई प्रीमियर लीग ही क्रिकेट स्पर्धा ज्यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाली. अर्थातच वाई तालुका आणि वाई तालुका पश्चिम विभागाचे विद्यमान अध्यक्ष आदित्य दादा चोरगे यांचं शुभागमन या ठिकाणी होत आहे. त्याचबरोबर वाई पश्चिम विभाग क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान संस्थापक आणि माजी अध्यक्ष अजित सिरन बोरिये देखील या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. हो यावेळी पहा अनिकेत पाटील आले आहेत. तदनंतर मात्र पहा एक वेगळी स्टाईल आहे गोलंदाजीची. 1 धाव घेतली. कवच मध्ये खेळून काढण्याचा प्रयत्न होता. डिपिश बॅकफूट पॉइंटला क्षेत्ररक्षक होते तिथे धाव अंकित केलेत. त्या 2 धाव संख्या घेते माफी असावी. अगदी बॉल टाकताना इकडे बोलणं देखील योग्य नाहीये. PSB पाटण 11 संघ 48 वरती 6 आपण ही स्थिती पाहतोय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अनिकेत पाटील बॉलवरचा बॉल आहे त्याच्यावरती प्रहार आहे. मिस केलाय. हा पॉबुल करण्याचा प्रयत्न होता. डीप मधून प्रोडक्शन येतील कॅरी करतील. मैदानाच्या आतमध्ये 2 धावा घेण्याचा प्रयत्न यशस्वी.
अतुल चव्हाण इकडे शेवटच्या ओव्हरमध्ये प्रयत्न करताना पाहायला मिळतात. ज्या पद्धतीने PSP 11 पाटण संघ केतन मोहम्मद मात्रे यांची सुपर डुपर बॅटिंग आणि त्यानंतर विकेट आल्या आणि त्यानंतर आपण जर पाहिलं ना थोडीशी पडझड होताना पाहायला मिळाली, परंतु शेवटच्या षटकामध्ये अतुल चव्हाण इकडे प्रयत्न करताना पाहायला मिळतात. या 2 धावा. डिसाइडिंग ओव्हर अंतिमचं षटक महत्वाचं आहे. अनिकेत पाटील ऍज अ ऑल इंडिया आयकॉन मैदानाच्या आतमध्ये तो दाखल झालाय. असं म्हटलं जातं ना की समय अभी हो आ गया है, ताकतवर बनना ही सही विकल्प आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न बीट केलाय डॉट बॉल. ऑल इंडिया आयकॉन मैदानाच्या आतमध्ये अनिकेत पाटील यांची चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. पहिल्या मॅच मध्ये बॅटिंग आपण पाहिली, जबरदस्त बॅटिंग केली होती. 16 बॉल आणि 42 धावा केले होते, परंतु आता मात्र त्यांना गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहे आणि चांगली गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये. येस, पुढचा बॉल गोलवरचा बॉल आहे. इथे बीट केलाय मैदानाच्या आतमध्ये. नो बॉलचा कॉल. फील्ड रिस्ट्रिक्शन मध्ये केलेली चूक. इथे येणारा बॉल फ्री हिट. पंचांचा हेलिकॉप्टर आता गर 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 फिरणार आहे. इथे फ्री हिटचा बॉल. नो बॉलचा इशारा दिलाय पंचांनी. फिल्डिंग डिस्ट्रिक्शन आपण जर पाहिलं तर ते चुकीचं आहे आणि त्याच कारणाने की काय हा नो बॉल पंचांच्या माध्यमातून देण्यात आलाय. म्हणजे फ्री हिट आहे. उघडा डोळे पहा नीट. पुढचा बॉल आहे फ्री हिट. शेवटच्या षटकामध्ये अशी मेजवानी ज्यावेळेस मिळते ना त्यावेळेस मात्र अगदी फलंदाज आपले हात खोलतो. शेवटच्या षटकामध्ये फक्त तुम्हाला बॅटच फिरवायची आहे, लागला तर सिक्सर. यस, मेहनत करावी लागेल. षटकार मस्ट निडेड आहे. म्हणून म्हटला था ना मेहनत अब उस लेवल पर होनी चाहिए जहां फिजिक्स के हर रूल्स फेल होने चाहिए. आक्रमण करावं लागेल. फ्री हिटचा थरार मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल अनिकेत पाटील. ओ यावेळी यॉर्कर लेंथ, अनुभव, एक्सपिरियन्स मैदानाच्या आतमध्ये अनिकेत पाटील वाईड यॉर्कर. अनिकेत पाटीलचं कौतुक करावं लागेल. हा पार रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता. अगदी तुम्ही म्हटल्याप्रमाणे वाईड यॉर्कर आणि परफेक्ट टाकला बॉल त्यांनी. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. क्या बात आहे. पुढचा बॉल. ओ यावेळी यॉर्कर लेंथ पुन्हा एकदा सातत्याने हे ब्रह्मास्त्र वापरले डीप मध्ये. क्षेत्रशी घेतील सातत्याने मिड विकेट झोन मधून हे प्रोडक्शन देत असताना धावफलकावरती धाव संख्या 52 आली आहे. 52 ऑन द बोर्ड. धावफलकावरती जाऊया. धावसंख्या स्कोर बोर्डती लागताना पाहायला मिळते ती 52 वरती 6 ही स्थिती आहे. PSP 11 पाटण संघ प्रथम बॅटिंग करत असताना आपण पाहतोय. शेवटचा बॉल आहे, अंतिम बॉल आहे आणि टार्गेट सेट करणारा बॉल आहे. आता शेवटच्या बॉलवरती चौकार, षटकार, सिंगल, डबल की ट्रिपल येईल हे पाहणं गरजेचं राहील. डिसाइडिंग बॉल मैदानाच्या आतमध्ये. अंतिमचा बॉल, लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. गोलंदाज निघाल्यात अनिकेत पाटील. गोलवरचा बॉल ड्राईव्ह केलाय. समोर लॉंग ऑफला क्षेत्ररक्षकात फार दूरवरून येईल, मात्र त्याच्या आवाक्याबाहेर. शेवटच्या बॉल वरती डिसाइडिंग चौकार. 4 रन्स. शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉल आपण जर पाहिला तर शेवटच्या बॉलवरती चौकार आला आणि धावफलक अगदी आपण जर पाहिलं टार्गेट सेट होताना पाहायला मिळतंय. एकूण धावसंख्या स्कोरबोर्डती उभी केली ती 56 आणि 57 धावांचं टार्गेट ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर संघासमोर आहे. आता आपण इथून पुढे टॉस करतोय आणि टॉस मध्ये आवाज असेल व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र निलेश मर्डेकर सरांचा. धन्यवाद. आपण दोन्ही संघांना एका ठिकाणी आपण आमंत्रित करूया. आपण महत्वपूर्ण मॅच आता टॉस करत आहोत. दोन्ही संघांनी एक सामना गमावलेला आहे, त्याच्यामुळे हा सामना दोन्ही संघांना जिंकावा लागेल आणि त्यासाठी दोन्ही कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. हा टॉस या ठिकाणी आपण करणार आहोत आणि त्यासाठी आपण विनंती करूया शिवसेना नवी मुंबई महिला शहर संघटक सौभाग्यवती शीतलताई सूर्यकांत कचरे मॅडम यांना विनंती की ताई आपल्या शुभासे आपण हा टॉस करावा अशी विनंती आहे. ताईंच्या शुभासे आपण हा टॉस करूया. दोन्ही कॅप्टन्स आपण या. आपला टॉस होत आहे. टॉस आपण करत आहोत. दोन्ही टीम आपण या. टॉस ज्यांच्या शुभासे आपण करत आहोत. नाणेफेकीचा कौल आपण या मॅच मध्ये करत आहोत. शिवसेना नवी मुंबई महिला शहर संघटक सौभाग्यवती शीतलताई सूर्यकांत कचरे मॅडम यांच्या या ठिकाणी टॉस केला जाईल. दोन्ही कॅप्टन्स आपण या. आपण टॉस करूया. एका बाजूला संत बाळूमामा वॉरियर्स कराड संघ आहे, दुसऱ्या बाजूला मैत्री ग्रुप जावली आहे. अशी लढत होणार आहे. आपण टॉस करूया. दोन्ही कॅप्टन्सला या ठिकाणी आपण आमंत्रित करत आहोत. या टॉस आपण करत. दोन्ही कॅप्टन आलेले आहेत.
एका बाजूला रोहित पाटील, एका बाजूला सुशांत शिंदे दादा कॅप्टन आलेले. टॉस आपण सांगूया. एका बाजूला संत बाळूमामा प्रीमियर लीग हे तुम्हाला मागायचं, दुसऱ्या बाजूला दिनकर शेठ शेवाळी नाना. ओके, हे तुम्हाला मागायचं आहे. आपण कॉइन स्पिन करूया. कोण मागणार? मैत्री ग्रुप जावली नाणेफेकीच्या कौलचा आवाजाने आपण कॉइन स्पिन करूया. दिनकर शेठ शेवाळे नाना हे मागितलेलं आहे आणि तेच आलेलं आहे. दिनकर शेठ शेवाळे नाना हे आलेलं आहे. सुशांत शिंदे दादा एक सामना गमवलाय मैत्री ग्रुपने. महत्वपूर्ण टॉस आहे. टॉस जिंकलाय. काय घेताय? फिल्डिंग करू आम्ही. फिल्डिंग कराल. पाठीमागच्या मॅच मध्ये ज्या काही चुका झाल्या त्याच्यामध्ये या मॅच मध्ये काय सुधार कराल? आमच्या जरा थोड्या बॉलिंगला झाल्या त्या सुधारण्याचा प्रयत्न करू. रोहित, मी तुमच्याकडे येईन. शेवटच्या क्षणी संघापासून सामना दूर गेला, परंतु बॅटिंग करायची आहे. काय माइंडसेट आहे या मॅच मध्ये? एक महत्त्वपूर्ण मॅच आहे तर एक चांगला टोटल लावून थोडं समोर प्रेक्षकांमध्ये टाकण्याचा प्रयत्न. टॉस जिंकला असं काय घेतलं असं तुम्ही? बॅटिंगच करणार होतो या मॅच. कालपासून बघतो लेवल थोडंसं टार्गेट तिकडे होत नाहीये म्हणून आम्ही बॅटिंगच करणार होतो. फेवरमध्ये गेल्या असं म्हणेन मी. जे टॉस मध्ये दोन्ही संघनायकाच्या मनासारखं झाले. आपण ताईंकडे वळूया. ताई, दिनकर शेठ शेवाई नाना असेल किंवा सूर्यकांत कत्रे साहेब असेल यांच्या माध्यमातून आली क्रिकेट स्पर्धा आहे. शेवटची स्पर्धा पश्चिम महाराष्ट्रातील आहे. ऑल इंडिया आयकॉन अशी असणारी क्रिकेट स्पर्धा. आपल्या भावना कशा आहेत? पाहतोय कालपासून काल आपण जर पण आयोजन आहे सर्वच पश्चिम महाराष्ट्रातले सहभाग घेऊन एक रंगरूप आलेला आहे. तर वातावरणातर्फे सर्व खेळाडूंना मी मान्यवरांचा आभार माने आणि मान्यवरांना विनंती की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. टॉस झालेला आहे आणि टॉस मध्ये मैत्री ग्रुप जावली या टीमने टॉस जिंकलेला आहे. टॉस जिंकत सुशांत शिंदे यांनी सांगितलं की आम्ही फिल्डिंग करतोय आणि रोहित पाटील आणि टीम संत बाळूमामा वरेस कराड या टीमला बॅटिंगसाठी आमंत्रित केले आणि रोहित पाटील यांनी सांगितलं की आम्ही टॉस जिंकलो असतो तर आम्ही बॅटिंग घेतली असती. म्हणजे टॉस दोन्ही संघांच्या मनासारखा झालाय असं या ठिकाणी आपण व्यक्त होऊया आणि वळूया आणि पाहूया सेकंड इनिंगचं धावतं वार्तांकन. आपण ऐकूया थेट कॉमेंट्री बॉक्स मधून. थँक्यू सो मच निलेशजी मर्डेकर सर यांचा आवाज आपण टॉस मध्ये ऐकला. चला बॅटिंग करणाऱ्या टीमला सलामीवीरला विनंती करूया की आपण पाठवा. अगदी स्क्रीनवरती दाखवलं जात आहे 22 या टेनिस क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून. एका बाजूला तुम्ही या क्रिकेट स्पर्धेची ट्रॉफी पाहताय ज्या ट्रॉफीवरती आत्मापूरचा राजा संत बाळूमामा हे अगदी विराजमान झाले. तर दुसऱ्या बाजूला ज्यांनी ही ट्रॉफी बनवली अर्थातच आर्टिस्ट चेतन दादा म्हात्रे यांना तुम्ही पाहताय. म्हणजे एकाच वेळीस 8 आणि आर्टिस्टला दाखवण्याचा प्रयत्न 22 यार्ड टेनिस क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून केला जातोय. चेतनजी म्हात्रे अर्थातच क्रिस्टल आर्टच्या माध्यमातून ही बनवलेली आकर्षक सुबक ट्रॉफी तुम्ही पाहताय. चेतन दादा म्हात्रे प्रोप्रायटर क्रिस्टल आर्ट आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देखील स्क्रीनवरती दाखवला जातोय. आजच संपर्क साधा. तुम्हाला आकर्षक सुबक सुंदर ट्रॉफी हव्या असतील तर महाराष्ट्रामध्ये टेनिस क्रिकेट मधील तुमच्या कोणत्याही मोठ्या क्रिकेट स्पर्धेसाठी तुम्ही चेतन दादा म्हात्रे यांना तुम्ही कॉल करू शकता. अगदी एकाच फ्रेम मध्ये दोघांनाही दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. अगदी संत बाळूमामा प्रीमियर लीगची ही आकर्षक एकणी सुरेख आणि सुंदर ट्रॉफी. तर दुसऱ्या बाजूला ज्यांनी ही ट्रॉफी बनवले अर्थातच आर्टिस्ट चेतन दादा म्हात्रे यांना स्क्रीनवरती तुम्ही पाहताय. आता ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर टीमला 57 धावांचं टार्गेट दिलंय. महत्वाची मॅच आहे. विनर विनर असा सामना आपण पाहतोय. टार्गेट 57चा आहे आणि दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. एका बाजूला अनिकेत पाटील सोनार पाड्याचा ज्याच्या नावावरती 2 बाईक आहेत. तर दुसऱ्या बाजूला अर्थातच पोलादपूरचा राजा राजा गाडगे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती कोण येत आहे? गोलंदाजी मार्कवरती KSK महाबळेश्वरचा सुपरस्टार सोनाट गावचा प्रतीक संगपाळ यांना गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकला जाईल. सेकंड इनिंगला सुरुवात होते. संत बाळूमामा प्रीमियर लीग 2026 ही क्रिकेट स्पर्धा आणि या क्रिकेट स्पर्धेमधील दिवस क्रमांक 2 मधला महत्वाचा सामना विनर विनर हा सामना तुम्ही पाहताय. सेकंड इनिंगला सुरुवात होते. 57चं टार्गेट
पहिला बॉल राजा गाडगे खेळण्यासाठी सज्ज. पहिला बॉल स्विच हिट करायचा होता की काय, परंतु अगदी आपण बॉल पाहिला ना तर ऑप्शनच्या बाहेर टाकलाय. वाईट बॉल येतोय. प्रतीक सकपाळ हे नाव आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. पहिला बॉल हाताळत असताना चूक केली आहे. या चुकीच्या भुर्दंडामध्ये आपण पाहिलं तर पंचांचे हात समांतर राहिले, धावा मिळाल्या त्या अवांतर एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा अंकित केली आहे. यावेळेस फटका चांगला आहे. ऑन द राईट समोर फटका खेळलाय. इकडे प्रयत्न अगदी क्षेत्ररक्षकाने केलेत, परंतु पाहावं लागेल. पंचांचा निर्णय पेंडिंग आहे आणि पंच इकडे सांगतायत की हा चौकार आहे. राजा गाडगेच्या बॅट मधून एक कडक स्ट्रोक येतोय. पॉवर प्ले तोड फटका चौकार. पॉवरफुल हिटिंग मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने चाबूक ओढावा ना अशा पद्धतीचा हा प्रहार केलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. आणि सातत्याने चर्चा राहिली ना, प्रतीक सकपाळ हे आउटसाइड द ऑफस्टंप बॉल हातात आहे, तिथून बाहेर काढण्याचा एक अँगलिंग गोलंदाजी करण्याचा प्रयत्न इन स्विंगर त्याला करावे लागतील. क्षमता आहे त्याच्याकडे दोन्ही बाजूला बॉल वळवण्याची. प्रतीक सांगपाळ KSK साठी चांगलं क्रिकेट खेळलं. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र मध्ये होणाऱ्या अनेक प्रीमियर लीग मध्ये ऍज अ पॉवर प्लेचा बॉलर म्हणून त्याच्याकडे नेहमी पाहिलं जातं. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे, परंतु एक चिकी सिंगल मिळेल का? हो, इकडे चिकी सिंगल येते. सुंदर प्रयत्न केला होता. आउटसाइड द ऑफस्टंपचा बॉल त्याला स्विच करण्याचा प्रयत्न राहिला होता, जिथे राजेश घाडगे यांना पाहिलं. आणि आता पहा ऍक्शन रिप्ले मध्ये ज्या पद्धतीने बॉडी बॅलन्स अतिशय सुंदर होता. क्षेत्ररक्षक आले, कॅरी केलाय, एक धाव अंकित केली आहे. सिंगल येताना पाहायला मिळते. आता बॅटिंग साठी सोनार पाड्याचा सुपरस्टार ऑल इंडिया आयकॉन अनिकेत पाटील, ज्याच्या नावावरती 3 बाईक आहेत. थोडस करेक्शन करतोय आम्ही. तो मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. पहिल्या मॅच मध्ये 16 बॉल 42 धावाची एक जबरदस्त बॅटिंग त्याच्या माध्यमातून आपण पाहिली. पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकवल्यानंतर आता पुन्हा एकदा तो बॅटिंग साठी सज्ज होताना पाहायला मिळतोय. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, फटका जबरदस्त आहे. बॉल निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. ऑल इंडिया आयकॉन अनिकेत पाटील यांच्या बॅटमधून ब्रँडेड स्ट्रोक चौकार. आला रे आला, सोनार पाड्याचा पाटील आला. मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉल वरती पाडल स्वीप, सरळ सीमारेषे पार, धावा मिळाल्या 4. हा आहे वार. ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर टीमचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने बॉलिंग असेल बॅटिंग असेल अप्रतिम खेळ त्यांचा मैदानाच्या आतमध्ये बहरताना आपण पाहतोय. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. 3 चेंडूच्या पाठीमागे 10 धावा. पॉवर प्ले तोड बॅटिंग. फटका समोर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत कव्हर्सला. फटका फसला होता. स्टिकर एंडला बॉल लागला होता. मोठी विकेट. ऑल इंडिया आयकॉन अनिकेत पाटील बाद. नाखुश होतोय, त्याचे रिॲक्शन पाहायला मिळाले आहेत. थोडासा नाखुश आहे अनिकेत पाटील. सोनारपाडा डोंबिवली मधला हा खेळाडू खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये ज्या वेळी आलाय ना त्यावेळी त्याने प्रभावित केलंय. 2 बॉलच्या पाठीमागे 4 धावांची खेळी. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, थोडासा बाउन्स झालेला बॉल. डोंबिवलीला बिलॉंग करताना आम्ही प्रतीकलाही पाहिलंय आणि तोही तिथूनच येतोय. पहा, दोन्ही खेळाडू एकाच एरियामधून येत असताना पाहायला मिळाले आहेत. धक्का क्रमांक 1. संतोष सर, मॅच ऑन झाली आहे. कालच्या दिवसामध्ये 53 धावा डिफेंडही झाल्यात. मॅच अगदी डेफिनेटली चांगली होईल, कारण समोर तुम्ही केतन वामन म्हात्रे मास्टर माइंड आयकॉन तुम्ही समोर पाहताय आणि त्यांच्या डोक्यामध्ये बरेचसे विचार सुरू असतील की कशा पद्धतीने ही इनिंग इकडे आपल्याला ह्या धावा डिपेंड करायच्या आहेत. त्यामुळे मॅच अगदी शेवटच्या बॉल पर्यंत जाईल. प्रतीक संकपाळचं मी कौतुकच करेन. ज्या पद्धतीने मी मगाशीच म्हटलं की पश्चिम महाराष्ट्रामधील ज्या प्रीमियर लीग होत्या त्या सर्व प्रीमियर लीग मध्ये या बॉलर्सला घेतलं जातं आणि पॉवर प्ले मध्येच तो बॉलिंग करताना आपण त्यांना नेहमी पाहतो. आज विकेट देखील मिळाले. चांगली गोलंदाजी प्रतीक संकपाळ. पॉवर प्लेचा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रतीक सकपाळ. सोनाट गावाला बिलॉंग करत असताना आपण पाहिलं ना, सुरेश सकपाळ आणि त्यांच्या सानिध्यामध्ये खेळणारा हा खेळाडू पुन्हा निघालाय. सतीश देटे यांच्यासाठी बॉल होता. ऑन साइडला या बॉलला लॉफ केलं होतं. अलॉंग द कार्पेट केलेला फटका एक सिंगल मिळताना पाहायला मिळते. अतिशय आउटसाइड द ऑप्शनचा बॉल ऑन साइडला खेळवण्याची एक वेगळी धाडस घेतलंय मैदानाच्या आतमध्ये सतीश देटेने. सी कॉर्नर मध्ये हा बॉल खेळून काढला. दरम्यान मात्र धावसंख्या 1. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, ज्या पद्धतीने बॉडी बॅलन्स फार सुंदर पाहायला मिळाला. तिथे फलंदाजाचा सतीश देटे उरमुडी या विभागाला बिलॉंग करतात. स्विच हिट करण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. बॉल निघून चाललाय. आपण जर पाहिलं तर सीमारेषेच्या पलीकडे राजा घाडगेचा नातकुळा फटका. बॉल सीमारेषेच्या पलीकडे शेवटच्या बॉलवरती ठोकलाय. अप्रतिम दमदार चौकार.
जबरदस्त गोलंदाजी आणि तदनंतर मात्र तितका जबरदस्त हा प्रहार. राजेश घाडगे हे नाव मैदानाच्या आतमध्ये आलंय आणि त्याने सांगितलंय, अरे ताकद का परिचय तब देंगे जब बात हमारे ऊपर आएगी. दाखवली आपली ओळख, दाखवलाय आपला क्लास, ठोकलाय चौकार. 4 रन्स. शेवटच्या बॉलवरती चौकार आलाय आणि त्यानंतर आपण मुख्य स्क्रीनवरती पाहू शकता. या क्रिकेट स्पर्धेचे मुख्य आयोजक श्री सकाराम शेठ कदम यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहताय आणि त्यांच्याच बाजूला क्रिस्टल आर्टचे सर्व अर्थातच चेतनदादा म्हात्रे यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. चेतनदादा म्हात्रे यांच्यासाठी यांचं मी विशेष कौतुक करेन, कारण सातारा प्रीमियर लीग असेल, त्याचबरोबर या क्रिकेट स्पर्धेची ट्रॉफी असेल, KSK महाबळेश्वरच्या ट्रॉफीज असतील, KSK प्रीमियर लीगच्या ट्रॉफीज असतील, म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील ज्या ज्या प्रीमियर लीग झाल्या त्या प्रीमियर लीगच्या सर्वाधिक ट्रॉफ्या कोणी बनवल्या असतील तर त्या क्रिस्टल आर्टनी बनवल्यात. चेतनदादा म्हात्रे यांना स्क्रीनवरती पाहताय. एक जबरदस्त व्यक्तिमत्व चेतन दादा. असं म्हटलं जाईल ना की कष्टाचा आवाज कधी कोणाला ऐकू येत नाही, मात्र त्याची चमक नेहमी दिसते. आज ही चमक पाहायला मिळाली. अनेक स्पर्धेमध्ये ज्यांचं खऱ्या अर्थाने आपण ट्रॉफीज पाहतो त्यांच्या माध्यमातून हे आर्ट्स केलं जातं. चला नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये मॅच कडे वळूया. 15 धावा धावपलकावरती आहेत. 57चं टार्गेट आहे आणि आता मैदानाच्या आतमध्ये बादशाह आलाय केतन म्हात्रे. राऊंड विकेटने पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप, कॅच कॅरी केला गेलाय. मैदानाच्या आतमध्ये तो आला नाही, त्याला आणलाय आणि त्याने मिळवलाय विकेट. धक्का क्रमांक 2, फलंदाज बाद. केतन वामन म्हात्रे पहिला बॉल आणि पहिल्याच बॉल वरती विकेट येते. सतीश तेठेनी या बॉलला चॉप करण्याचा प्रयत्न केला. पॉइंटला क्षेत्ररक्षक होते, क्विक कॅच होती, ती कॅच देखील पकडली. केतन वामन म्हात्रे आलेत मैदानाच्या आतमध्ये संकटमोचक म्हणून आणि पहिल्याच बॉल वरती विकेट टिपताना पाहायला मिळत आहेत. अप्रतिम गोलंदाजी केतन वामन म्हात्रे. गोलंदाजीचा बहुमान असा इथे मिळवलाय पहिल्याच बॉल वरती. सतीश देठे या फलंदाजाला बाद केलाय. आता इनाट नंबर 4 कडे कोणता फलंदाज दाखल होईल? ज्योती इंटरप्राइजेस पोलादपूर. अडथळे निर्माण केले जातील, त्यांच्यावरती मात करावं लागेल. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती केतन म्हात्रे आहेत. चला थोडीशी घाई करा प्लीज. पहा आपण मुख्य स्क्रीन वरती पाहतोय. अप्रतिम नियोजन संत बाळूमामा प्रीमियर लीग. प्रवीण वंडुस्कर महाराज आमचे साथी समालोचक आहेत. अनेक काळ ज्या समालोचकांना आम्हाला घडवण्यासाठी महत्वाची भूमिका मिळवली आहे ते प्रवीण वंडुस्कर महाराज या स्पर्धेमध्ये आपलं कौतुक आहे. उद्या त्यांचा आवाज ऐकायला मिळेल. अगदी बरोबर आहे. अनेक प्रेक्षक त्या ठिकाणी कमेंट्स करताना पाहायला मिळतात, परंतु पश्चिम महाराष्ट्राचा गोड आवाज वंडुस्कर महाराज यांनी सांगितलं की खूप चांगली स्पर्धा आणि ते देखील पाहतायत, अनुभवतायत. मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. मान्यवरांचं देखील आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करत आहोत. सन्माननीय सूर्यकांत कचरे साहेब यांच्या वॉर्डमधील महिला भगिनी या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती दाखल होताना पाहायला मिळत आहेत. सर्वच आमच्या महिला भगिनींचं या ठिकाणी आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करत आहोत. केतन निघालेत अभिजित जाधव साठी. पहिलाच बॉल यावेळी आणखी एक धक्का क्रमांक 2. मैदानाच्या आतमध्ये तो आलाय. त्याने सांगितलंय, अरे अधून मधून व्हावायचा थोडस क्रूर आणि जळणाऱ्यांचा काढायचा धूर काढलाय. लगातारचे 2 बॅक टू बॅक विकेट. केतन वामन म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहे. 2x2 गलीमध्ये अप्रतिम कॅच पकडलाय. पहा, अप्रतिम बॉलिंग मी म्हणेन. अगदी पुढे टाकलेला बॉल त्याला अगदी पॉइंटच्या डोक्यावरून खेळायचं होतं. बॅटची कडा लागली आणि गलीमध्ये अप्रतिम कॅच पकडलाय. 2 बॉल 2 विकेट घेतल्यात. अगदी मुख्य व्यासपीठावरती स्क्रीनवरती तुम्ही पाहताय. सौभाग्यवती शीतलताई सूर्यकांत कचरे मॅडम यांना तुम्ही पाहताय. शिवसेना महिला संघटक नवी मुंबई अर्थातच सौभाग्यवती शीतलताई कचरे मॅडम यांना तुम्ही पाहताय. त्याचबरोबर या क्रिकेट स्पर्धेचे शिल्पकार भाग्यविधाते सन्माननीय सूर्यकांत कचरे साहेब यांना तुम्ही मुख्य व्यासपीठावरती पाहताय. त्याचबरोबर मी मगाशीच म्हटलं की त्यांच्या वॉर्ड मधल्या महिला भगिनी देखील या क्रिकेट स्पर्धेला पाहण्यासाठी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करत आहोत. कडक उन्हाळा आपण पाहतोय आणि या कडक उन्हाळ्यामध्ये कडक क्रिकेट स्पर्धा, जबरदस्त नामवंत क्रिकेट स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीस आले. संत बाळूमामा प्रीमियर लीग 2026 पर्व 3. यातच सर्व म्हटलं जात आहे. अप्रतिम जबरदस्त दमदार अशी ही क्रिकेट स्पर्धा. 15 वरती 3 ज्योती इंटरप्राइजेस. आता हॅट्रिकची संधी. हॅट्रिक बॉल मैदानाच्या आतमध्ये केतन वामन म्हात्रे दाखल झालेत. या स्पर्धेतली आणखी एक महत्वपूर्ण हॅट्रिक घेण्याचा संधी आहे योगेश.
हो यावेळी पहा हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय, ब्लॉक होलमध्ये हा बॉल हाताळला होता. रनआउटची संधी मिस केली आहे, बॅकअप येईल. धावसंख्या 1 ने आड झाली आहे. 16 धावा धावफलकावरती. संतोष सर, हॅट्रिकचा नमुना पेश करण्याचा एक संधी होती, ती मिस झाली आहे. मात्र कमबॅक केलंय टीमने. पहिल्या षटकामध्ये धावा अधिकच्या 15 दिल्या होत्या, विकेट आली होती, परंतु धावांना कुठेतरी ब्रेक लावायचा होता. त्यावेळेस मात्र ऑल इंडिया आयकॉन केतन मोहम्मद मात्रे यांना आमंत्रित केलं आणि आमंत्रित केल्यानंतर काय गोलंदाजी केले. पहिल्या 2 बॉलवरती 2 विकेट घेतलेत. अप्रतिम गोलंदाजी. पुढचा बॉल. ओ यावेळी पहा बॉटम हँडचा वापर केलाय, पॉलिंग स्लिप केलाय डीप मध्ये. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल सरळ जाईल, सीमा पार. मिळतील धावा 4. चौकार. राजा गाडगे यांची चांगली बॅटिंग आता पुन्हा एकदा पाहायला मिळते. पहा हा रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता 22 या टेनिस क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून. अगदी मागचा पाय वाकवला आणि त्यानंतर अगदी फॉलिंग स्वीप केलं. झाडू स्ट्रोक म्हणायला काय हरकत नाही. अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळाला. 4 धावा देऊन जातोय हा फटका. लाजवाब बॅटिंग. आता राजा गाडगेला बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये. केतन म्हात्रे यांच्या अगेन्स्ट राजेश गाडगे दाखल झालेत. राऊंड विकेटने केतन निघालेत. खोलवरचा बॉल आहे, यॉर्कर लेंथ मैदानाच्या आतमध्ये. टोक्रश गोलंदाजी पाहायला मिळाली आहे केतन वामन म्हात्रे यांच्या माध्यमातून. आतापर्यंत 4 ते 5 बॉलचा खेळ, किंबहुना 5 बॉलचा खेळ संपलाय. 5 बॉलच्या पाठीमागे धावा अंकित केल्यात त्या 6 आणि 2 फलंदाजी बाद केल्यात. तुम्ही टीव्ही स्क्रीनवरती पाहताय केतन वामन म्हात्रे. चांगली गोलंदाजी केतन मामन मात्रे यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. बॅटिंग मध्ये अगदी फास्टेस्ट 10 बॉल 31 बनवले आणि त्यानंतर गोलंदाजी करताना 6 रन्स खर्च करत 2 विकेट्स आल्यात. पुढचा बॉल. ओ यावेळी पहा बॅटची एज आहे का, पंचाकडे दाद मागितली जाईल, मात्र इथे रोखण्यामध्ये यश मिळालंय. डॉट बॉल म्हणजे 6 रनांचं षटक आणि 2 धावा 2 विकेट घेत असताना मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करून दिलंय. टीम ज्योती इंटरप्राइजेस खऱ्या अर्थाने या टीमवरती आघात करत असताना PSV 11 पाटण कमबॅक करताय. खूप चांगली बॉलिंग करताना केतन मामन मात्रे यांना तुम्ही पाहताय. पहा बॅटिंग नेहमीच ते चांगली करतात आणि बॅटिंगसाठी आपण नेहमी त्यांच्यासाठी टाळ्या शिट्ट्या वाजवत असतो, परंतु आज मात्र संत बाळूमामा प्रीमियर लीग मध्ये केतन मामन मात्रे यांच्या माध्यमातून या मॅच मध्ये गोलंदाजी अप्रतिम केली. 6 धावा खर्च केल्या, 2 विकेट देखील घेतल्या केतन मात्रेनी. थोडीशी घाई करा. 21 वरती 3 बॅटिंग करत असताना ज्योती इंटरप्राइजेस. पहा दोन्ही संघाचे जे 12th मॅन असतील ते अगदी पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. म्हणजे 2 ओव्हरच्या नंतर तुम्ही ड्रिंक्स ब्रेक घेतलाय तर तिसऱ्या षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक दिला जाणार नाही याची नोंद घ्या. आता तुम्ही 2 मिनिटं घ्या, परंतु तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर तुम्हाला अधिकचा ड्रिंक्स ब्रेक घेता येणार नाहीये, ही सूचना महत्वाची आहे. महत्वाची सूचना या ठिकाणी अक्षय कदम जे आमचे गुणलेखक आहेत, तंतोतंत प्रत्येक खेळाडूची माहिती. अक्षय कदम हे नाव सध्या ट्रेडिंगला चाललंय. चर्चा राहिली आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 18. तुम्हाला बनवायचे आहेत 36. 18 बॉल्स 36 हे इक्वेशन समोर आलंय. 18 बॉल 36 धावांची गरज आहे. स्ट्रॅटेजिक टाइम आउट आपण घेतलाय 2 ओव्हरच्या नंतर आणि सामना आपण त्वरित सुरू करा अशी देखील आम्ही विनंती करू, कारण आजच्या दिवसामध्ये तब्बल 8 सामने आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. संत बाळूमामा प्रीमियर लीग 2026 ही क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहताय. अगदी समोरच्या दिशेने तुम्ही फ्लेक्स पाहताय ना, या फ्लेक्सची चर्चा सध्याच्या घडीला होताना पाहायला मिळते. भूमिपुत्र मैदान आणि भूमिपुत्र मैदान म्हटलं की या मैदानावरती अनेक मोठ्या क्रिकेट स्पर्धा सातत्यपूर्व होत असतात, परंतु पहिल्यांदाच 20/40 चा फ्लेक्स उभ्या करण्यामध्ये यश संत बाळूमामा प्रीमियर लीग आयोजन समितीला आलाय. तो फ्लेक्स अगदी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. त्या स्क्रीन फ्लेक्सवरती तुम्ही या क्रिकेट स्पर्धेचे शिल्पकार नाना दिनकर शेठ शेवाळे साहेब यांना पाहताय. त्याचबरोबर या क्रिकेट स्पर्धेचे दुसरे शिल्पकार भाग्यविधाते सूर्यकांत कचरे साहेब यांना तुम्ही पाहताय. 18 बॉल आणि 36 धावांची गरज आहे. महत्वाचा टप्पा असेल या मॅच मध्ये. महत्वाची क्रुशियल ओव्हर इकडे असेल आणि या षटकामध्ये रुळे गावचा अर्थातच KSKचा सचिन शिंदे गोलंदाजी मार्कवरती येताना पाहायला मिळतोय. राजा गाडगेला चांगली बॅटिंग करावी लागेल. त्याचबरोबर योगेश मैदानाच्या आतमध्ये आहेत, त्याला देखील चांगली बॅटिंग करावी लागेल. सामना कोणाच्या बाजूने जाईल हे देखील पाहावं लागेल. महत्वाची मॅच, विनर विनर असा सामना संत बाळूमामा प्रीमियर लीग 2026. एक महत्वाची मॅच, 18 बॉल 36 चा सामना आहे.
सचिन आले आहेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. सचिन शिवाजी शिंदे रुळेगावचे हे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये ओव्हर द विकेटने. समोर फलंदाज राजेश गाडगे. बेस्ट वर्सेस बेस्ट. ओ इथे रिदम चुकलाय. कॉन्सन्ट्रेशन हा खेळाचा भाग आहे. तुम्हाला एकाग्रता दाखवावी लागते. तुमचा रनअप चुकलाय. कमबॅक करण्याची संधी आहे. थांबणं हे कधीही चांगलं हे नेहमी आपण पाहतो आणि इथून मात्र तुम्हाला कमबॅक केलं जाईल. संतोष सर 21 वरती 3 आहेत. अगदी बरोबर आहे. महत्वाची ओव्हर आहे आणि KSK चे सुपरस्टार गोलंदाज अर्थातच रुळेगावचा पर्याय निवडलाय. सचिन शिंदे गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा अगदी मुख्य व्यासपीठ एंड कडून तयार होताना पाहायला मिळत आहे. बॅटिंगसाठी राजेश अर्थातच राजा तयार होतोय. ओव्हर द विकेटने बॉल मात्र यॉर्कर लेन. तो क्रशर. तदनंतर मात्र बिहाइंड द विकेट. यष्टीरक्षक बीट झाल्यात. बॉल मात्र लॉंग स्टॉप वरती. नॉन स्टॉप सीमा पार. मिळतील धावा 4. मान्यवरांचं देखील आपण संत बाळूमामा प्रीमियर लीग मध्ये स्वागत करत आहोत. आज आपण पाहतोय दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवशी देखील मान्यवरांची मांदी आळी आपल्याला पाहायला मिळते. सर्वच मान्यवरांचं आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करत आहोत. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम. आलेल्या मान्यवरांचं खऱ्या अर्थाने या अतिथी कक्षामध्ये हृदयाच्या अंतकरणापासून आम्ही स्वागत करतो आणि या सर्वच मान्यवरांना या क्रुशल मॅच कडे घेऊन जातोय. येणारे बॉल 17 बनवायचे आहेत. 32 हे इक्वेशन. पहा या बॉलच्या पाठीमागची पूर्ण कहाणी आपल्याला पाहायला मिळाली आहे. यॉर्कर लेन बॅटचा लिडिंग एज. बिहाइंड द विकेट. यष्टीरक्षकही बीट झाल्यात. तदनंतर मात्र हा गोलंदाज निघेल. हा गोलंदाज कमी नाहीये. नाव आहे सचिन शिंदे. ओव्हर द विकेटने. ओ यावेळी पहा अनाथोडक बाउन्स पाहायला मिळालाय. पंचांकडे लक्ष वेधलंय. पंचांनी इथे व्हाईट बॉलचा कॉल देताना पाहायला मिळालेत. रेफर केला जातोय. अगदी फिल्डिंग टीम कडून हा रिव्ह्यू घेतलाय. आता टीव्ही अंपायर कडे हा कॉल दिलाय. आता 22 या टेनिस क्रिकेट वाहिनीची संपूर्ण मॅनेजमेंट तिकडे पाहिल आणि टीव्ही अंपायर देखील आमच्याबरोबर जोडले जातील आणि हा निर्णय अगदी काही क्षणात आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. महत्वाची हीच ती मॅच आहे जिथे 17 बॉल आणि 31 धावांची गरज आहे. ज्योती इंटरप्राइजेस पोलादपूर टीमसाठी मुख्य व्यासपीठावरती बरेचसे मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. सर्वच मान्यवरांचं आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करत आहोत. इट्स अ व्हाईट बॉल. इथे रिव्ह्यू अनसक्सेसफुल झालाय. मैदानाच्या आतमध्ये 17 बॉल आणि 31 समीकरण आहे. असं म्हटलं तर ना डर तो सिर्फ दिल और दिमाग के अंदर होता है. जो उससे जीत सका वही सिकंदर होता है. आता सिकंदर बनावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करावं लागेल. राजेश घाडगे या खेळाडूने इम्प्रेस केलंय. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये पूर्ण दूध का दूध पाणी का पाणी. 22 यार्ड ही वाहिनी. त्याचबरोबर या मुख्य व्यासपीठावरती ज्यांचं आगमन झालेलं आहे नवी मुंबई युवा जिल्हा अध्यक्ष शिवसेना सन्माननीय अविनाश जाधव साहेबांच्या ठिकाणी आगमन आहे. त्यांचंही संत बाळूमामा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3च्या वतीने सहर्ष स्वागत. फ्लिक केलाय. बॉटम हँडचा वापर केलाय. डीप मध्ये प्रोडक्शन आहे. इथे केअरलेस क्रिकेट फेअरलेस क्रिकेट खेळावं लागेल. इथे संधी मिळाली आहे. धाव संख्या मिळतील अधिकच्या 4. योगेशचं कौतुक करा. राजेश काडगे यांचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने आपण हा बॉल पाहिला गुडलेन स्पॉटला पडल्यानंतर अति वेगाने त्यांच्या अंगावरती गेला. फ्लिक केलं आणि धावा देखील 4 त्यांनी टिक केल्या. बॉल सीमा रेषेच्या पलीकडे धावा मिळतात 4. चौकार. संतोष सर असं म्हटलं जातं ना की हार जाना गलत नहीं लेकिन हार मानना लेकिन गलत है. क्योंकि पूर्ण विराम केवल अंत नहीं वाक्य की शुरुआत होती है. मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करावा लागेल. इथून पुढे गोलंदाज निघालाय. ओ यावेळी पहा पुन्हा एकदा हेलिकॉप्टर मिनी हेलिकॉप्टर ओव्हर दी कव्हर्स. डीप बॅकवर्ड पॉइंटला बॉल निघून जाईल का सीमा पार. अडवण्याचा प्रयत्न. संघर्षाला सलाम. क्षेत्ररक्षकाने समर्पण दाखवलंय. मात्र बॉल निघून जाईल सरळ सीमा पार. मिळतील धावा 4. चौकार. बॅक टू बॅक चौकार येताना पाहायला मिळतात. टीम ज्योती इंटरप्राइजेस साठी हा पहा रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता. ओव्हर द कव्हर्सला खेळलेला हा अप्रतिम टायमिंग प्रॉपर होतं. अगदी क्षेत्ररक्षकाचं कौतुक याच्यासाठी मी करेन. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत तो लढला. अगदी मैदानाच्या बाहेर जाऊन कोसळतोय पहा. क्या बात आहे. 100% एफर्ट्स देताना आपण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला पाहिलं. समीकरण आता सोपं झालंय. 15 चेंडू आणि 23 धावांची गरज टीम ज्योती इंटरप्राइजेस पोलादपूर संघासाठी. PSB 11 पाटण संघाला इकडे प्रयत्न वाढवावे लागतील. प्रयत्न करावे लागतील. आता टीम मीटिंग बोलवले या ठिकाणी. महत्वाची मॅच आहे. या मॅच मध्ये तुम्ही जिंकलात तर या रजनीमध्ये तुम्हाला शेवटची मॅच खेळायची आहे आणि त्यासाठीच हा रणसंग्राम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 15 चेंडू 23 ची गरज. रुतलेला काटा नेहमी वेग वाढवतो.
राजेश घाडगे हे नाव मैदानाच्या आतमध्ये तो काटा आहे तो थोडासा पेन करतोय. PSB11 पाटण या 11 टीमला त्या काट्याला दूर करावं लागेल. हा काटा बाहेर काढावा लागेल. 8 बॉल 26चा जबरदस्त कॅमिओ या बॅटरने पेश केलाय. ग्रेट नॉक. अगदी बरोबर आहे. ज्या पद्धतीने आपण पाहतोय स्क्रीनवरती केतन मामन म्हात्रे यांना पाहताय तुम्ही, फिल्डिंग थोडीशी चेंजेस केलेत. बघूया काय चेंज केलंय, बदल केलाय, त्यानंतर काही बदल घडतोय का हे देखील पाहावं लागेल. पुढचा बॉल सचिन निघाल्यात ओद विकेटने. ओहो यावेळी बॉल बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. स्ट्रेट हिट समोरून क्षेत्ररक्षक येईल, कॅरी करेल. एक धाव अंकित केली आहे. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. ज्योती इंटरबाजेस पोलादपूरचं मी कौतुक याच्यासाठी करेन की वेल प्लॅनिंग मी म्हणेन, अगदी प्लॅनिंग करून बॅटिंग इकडे केले. ज्या बॉलवरती मोठे फटके खेळायचे होते तिकडे मोठे फटके खेळले. ज्या बॉलला रिस्पेक्ट द्यायचा होता त्या बॉलला मात्र हळूवार पद्धतीने खेळण्यात आलाय. 14 चेंडू 22 धावांची गरज आहे या मॅच मध्ये ज्योती इंटरप्राइजेस साठी. 14 बॉल 22. सचिन निघतील. ये डॉट बॉल मस्त आहेत. इथून पुढे स्ट्राईकला आहेत योगेश. ओद विकेटने सचिन निघाल्यात. ओहो यावेळी पहा भन्नाट वेग मैदानाच्या आतमध्ये एक्सप्रेस केलेत आपल्या फिलिंग्स. चांगली गोलंदाजी, कमबॅक करणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये तुम्ही सचिन शिंदे यांच्या माध्यमातून पाहताय. रिप्ले टेलिकास्ट पहा, अगदी परफेक्ट वाईड यॉर्कर. क्या बात आहे. सचिन शिंदे याच्यासाठी जाणले जातात. रुळे त्यांचं गाव आहे. 22 यार्ड वाहिनी देखील ज्यांची आहे ना सचिन शिंदे, ते देखील रुळेच गावचे आहेत. सचिन शिंदे चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. पाटण जंगमवाडीचा पठ्ठ्या स्ट्राईक एंड वरती आहे. त्याचंही नाव तितकंच भरदार आहे. ओहो यावेळी उडवला. लॉफ्ट केला. एरियल रूट दिलं गेलं. डीप मध्ये प्रोडक्शन. बॉल होईल फरार. बॉटम हँडचा वापर करत असताना केलेला वार. धावा मिळतील 6. बॉल होतोय फरार. षटकार. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती कडा प्रहार मैदानाच्या आतमध्ये केलाय. रिप्ले टेलिकास्ट पाहावा लागेल. काय सुंदर स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये सजवलाय. कम्मालीचा स्ट्रोक, अगदी ऑफस्टमच्या बाहेर टाकलेला बॉल आणि अगदी क्रिकेटचा पुस्तकी फटका. ज्या पद्धतीने एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर लावली, बॉलला फेकून दिलं. प्रेक्षकांमध्ये 6 धावांसाठी क्लास बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये ज्योती इंटरप्राइजेसचा जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि योगेशचं कौतुक करावं लागेल. अप्रतिम स्ट्रोक त्यांनी खेळलाय. थोडस स्पीडअप करा, आम्ही विनंती करू तुम्हाला. चला थोडीशी थोडीशी घाई करा. घाई करा. टीम ला ब्रेक नाहीये, टाइम आउट नाहीये याची नोंद घ्या. चला थोडीशी घाई करा. येणारे बॉल शिल्लक आहेत 12, बनवायचे आहेत 16. 12 बॉल 16चं इक्वेशन काय घडेल या मॅच मध्ये. संतोष सर असं म्हटलं आता ना की हारते तुम नहीं तुम्हारी सोच है, सोच को बदलो भविष्य ही बदल जाएगा. आता मात्र भविष्य बदलायचं आहे. 12 बॉल 16चं इक्वेशन आहे. PSB 11 पाटण संघ विचार करत असेल की शेवटचा बॉल जर डॉट आला असता ना तर मॅच मध्ये मजा आली असती, कारण 12 बॉल 22 धावा राहिल्या असतील. कारण केतन मात्रे अगदी ज्या पद्धतीने लॉंग ऑनला उभे होते ते देखील सांगत होते की शेवटचा बॉल चांगला टाक, परंतु शेवटचा बॉल आपण पाहिला योगेशने त्या बॉलला टोलवलं होतं ऑफ साईडला. कडक षटका ठोकला होता. त्यानंतर मी म्हणेन ज्योती इंटरप्राइजेस साठी ही मॅच सोपी झाले. 12 चेंडू 16चं इक्वेशन तुम्ही पाहताय स्क्रीनवरती. अगदी मध्यभागी ज्योती इंटरप्राइजेसचा लोगो देखील दाखवण्याचं काम 22 या टेनिस क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून केलं जात आहे. 41 वरती 3, 12 बॉल आणि 16 धावांची गरज. संतोष सर पेपर जितका सोपा वाटतो ना तो लिहायला घेतल्यानंतर तो अवघड होतो. हे अनेक वेळा पाहिलंय. अनेक आमच्या 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना विचारलं ना, वाचला पहिला पेपर सोपा वाटलाय. चला 12 बॉल 16ची गरज आहे. मात्र तो कठीण असतो, तो लिहावा लागेल आणि तेच प्रयत्न करावे लागतील. 12 बॉल 16 बनवायचे आहेत. स्क्रीनवरती बॅटिंग कार्ड दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी ज्योती इंटरप्राइजेस पोलादपूर बॅटिंग कार्ड तुम्ही पाहताय. राजेश गाडगे अर्थातच राजा 9 चेंडू 27 वरती खेळतायत. अनिकेत पाटील आउट 2 बॉल मध्ये 4 त्यांनी केल्या. सतीश तेटे आउट 2 बॉल मध्ये 1 त्यांनी केल्या. अभिजित जाधव 1 बॉल 0 रन. अगदी गोल्डन डकचे शिकार टकले. नंतर योगेश मालुसरे आपण पाहिलं नॉट आउट बॅटिंग करतात, ज्यांनी एक्स्ट्रा कव्हरला आजच्या दिवसातील एक सुंदर स्ट्रोक मारला. 4 चेंडू 7 वरती खेळतात. हे बॅटिंग समरी आतापर्यंत ज्योती इंटरप्राइजेसची पोलादपूरची तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. बॉलिंग इकडे दाखवली जाते. बॉलिंग कार्ड देखील दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. प्रतीक संपाळ 1 षटक 15 धावा खर्च केल्या. 1 विकेट देखील घेतली. केतन मात्रे 1 षटक 6 रन खर्च केले. 2 महत्वाचे गडी बाद केले. सचिन शिंदे 1 षटकामध्ये 20 धावा खर्च केल्या. महागडे राहिले. आता अतुल चव्हाणला आमंत्रित केलंय. मत्रेवाडीचे खेळाडू आहेत. अतुल चव्हाण पाटण तालुक्याला बिलॉंग करतात. ओव्हर द विकेटने ते आले. स्ट्राईकला फलंदाज राजेश.
डावखुरी हाताचा गोलंदाज आहे. यावेळी पहा ऑन साईडला ओव्हर एक्स्ट्रा कव्हर्स थोडंसं वाईडिश आपण पाहिलं. धावसंख्या एक घेतले तर मात्र दुसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी. केतन म्हात्रे अग्रेसिव्ह होत आहेत. पहा खेळाच्या भावना मैदानाच्या आतमध्ये महत्वाच्या आहेत. मॅच सोडायची नाहीये. ज्या वेळी केतन म्हात्रे सरांसोबत चर्चा होते ना सर, अनेक खेळाडूंनी हे सांगितलंय की शेवटच्या क्षणापर्यंत लढणारा, झुंज देणारा खेळाडू, क्रिकेटचा बादशाह म्हणजे केतन वामन म्हात्रे. अगदी बरोबर आहे. शेवटच्या बॉल पर्यंत, शेवटच्या रन पर्यंत तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये लढावं लागेल. हेच केतन म्हात्रेच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन आपल्याला सांगताना पाहायला मिळाले. कारण तिकडे थ्रो चुकीचा केला होता. थ्रो डायरेक्ट स्टंप जवळ दिला असताना तर इकडे विकेट मिळू शकली असती. हेच केतन म्हात्रे त्या ठिकाणी सांगत होते. चांगली गोलंदाजी करावी लागेल. अतुल चमनला विकेट्स घ्याव्या लागतील. हीच ती महत्वाची मॅच. विनर विरुद्ध विनर. बेस्ट वर्सेस बेस्ट. गोलंदाज अतुल चव्हाण निघतील मैदानाच्या आतमध्ये. राऊंड विकेटने हा गोलंदाज. खोलवरचा बॉल आहे ऑन साईडला. सिकॉर्नर मध्ये प्रोडक्शन दिले गेले. क्षेत्रशी येथील थोडंसं पंपलिंग पाहायला मिळालं. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलंय. चूक झाली आहे. चुकीला माफी नाहीये. बॅटिंग आणि बॉलिंग तुमच्या हातामध्ये नसते, परंतु मित्रांनो फिल्डिंग तुमच्या हातामध्ये असते. आणि हेच मैदानाच्या आतमध्ये केतन वामन म्हात्रे बाकी खेळाडूंना सांगताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाही, परंतु त्यांचे रिॲक्शन आहेत ना, ते सांगतायत की फिल्डिंग तुम्हाला मित्रांनो चांगली करावी लागेल. आपल्याकडे धावा कमी आहेत. 12 बॉलमध्ये 16 धावा थांबवायच्या होत्या. इकडे 2 बॉलमध्ये आपण जर पाहिलं ना तर 3 धावा आल्यात. म्हणजे समीकरण बदललंय. आता इथून पुढे आपण जर विचार केला ना तर 10 चेंडू आणि धावांची गरज असेल. इथून पुढे 14 धावांची गरज. 13 धावांची गरज आहे. येणारे बॉल शिल्लक आहेत 10. केतन वामन म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये डेडिकेशन, समर्पण या खेळाडूचं शेवटपर्यंत पाहायला मिळालंय. चला थोडासा वेग घ्या. अतुल चव्हाण 10 बॉल 13ची गरज. निघालेत आपल्या ट्रॅक वरून. ओहो यावेळी पहा बीट केलंय. डॉट बॉलचा कॉल आलाय. कमबॅक केलंय. अतुल चव्हाणनी मागील मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती आणि आता गणेश शिंदे आणि केतन वामन म्हात्रे यांच्या डोक्यात विचार चालला असेल की याला आपण लेट का आणलंय. कारण मागच्या मॅच मध्ये अतुल चव्हाणनी गोलंदाजी चांगली केली होती. त्याला थोडंसं लेट आणलं का, हा देखील प्रश्न आता उभा राहिलाय. कॅप्टन गणेश शिंदे आणि केतन वामन म्हात्रे हा देखील विचार करत असतील शैलेश सर. नक्कीच सर. असं म्हटलं तर ना की झेपणाऱ्या गोष्टी करत गेले की त्यांना तोलण्याची ताकद तुम्हाला मिळत असते. आता इथे झेप घ्यायची आहे, उंच भरारी घ्यायची आहे. अतुल निघालेत. ओहो यावेळी पहा बॉल बॅक ड्राईव्ह. कॉट बॉय बिहाइंड विकेटचा चान्स होता. इथे रनआउटची संधी घडलाय. एका बॉलच्या पाठीमागे बऱ्याच गोष्टी घडताना पाहायला मिळाल्यात. अतुल चव्हाण आणि अतुल चव्हाण काय गोलंदाजी करतायत. आपल्याच फॉलोअर थ्रो मध्ये इकडे कॅच पकडण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसला, परंतु त्यानंतर त्यांनी बॉल लगेच फेकला. पहा रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता. कॅच सुटला, त्यानंतर बॉल पकडला आणि पुन्हा फेकण्याचा प्रयत्न केला. अगदी मातीमध्ये कोसळले. अरे काय एफर्ट्स आहेत. कौतुक करावं तेवढं कमी असेल. अतुल चव्हाण मैदानाच्या आतमध्ये लढतोय. मॅच चांगली होईल. मॅच सोपी नाहीये. ज्योती इंटरप्राइजेस 8 चेंडू 13 धावांची गरज असताना अतुल चव्हाण मैदानाच्या आतमध्ये प्रश्न विचारतोय. ओ यावेळी पुन्हा एकदा यॉर्कर लेन पाहायला मिळालाय. केतन येथील डायरेक्ट हिट होईल का, नाही. बॅकअप मिळालाय. धाव संख्या 1 ने वाढली आहे. येणारे बॉल 7 बनवायचे आहेत. 12. हा 7-12 कोण कोणाच्या नावावरती घेऊन जाणार. 22 स्वरूपामध्ये सिंगल घेते, परंतु केतन म्हात्रे यांनी काहीतरी ज्या पद्धतीने भाष्य केलं आपण पाहिलं आणि त्यानंतर मात्र एक वेगळी ऊर्जा प्रत्येक क्षेत्ररक्षकांमध्ये संचारताना आपण शैलेश सर पाहतोय. ज्या पद्धतीने अतुल चव्हाण कोसळताना पाहायला मिळाले. त्यानंतर पिस्तूल निलेश जे जबलवाडीचे आहेत ते देखील पहा तुम्ही यस्ट्यांच्या पाठीमागे आहेत आणि ते देखील अगदी कोसळले आणि बॉल लगेच फेकला. त्यामुळे आपण जर पाहिले ना केतन म्हात्रे यांनी दिलेला जो कानमंत्र आहे तो मात्र मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक प्लेयर्स मध्ये संचारताना आपण पाहतोय. काय ऊर्जा या ठिकाणी केतन म्हात्रे यांनी दिले. असं म्हटलं जातं ना की इंसान सफल तब होता है जब वो दुनिया को नहीं खुद को बदलना शुरू करता है. मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक खेळाडूने बदललाय. आता 7 बॉल 12ची गरज. 7-12 संत बाळूमामा प्रीमियर लीगचा कोण कोणाच्या नावावरती कोरणार. एका बाजूला ज्योती इंटरप्राइजेस पोलादपूर तर दुसऱ्या बाजूला PSB 11 पाटण. अतुल निघालेत. ओ यावेळी पहा ड्राईव्ह केलाय. बॉटम हँडचा वापर करत असताना फ्लिक केलाय. एक धाव कंप्लीट केले. राजेश गाडगे मैदानाच्या आतमध्ये स्वतःवरती मॅच घेऊन निघतायत. अतुल चव्हाणची गोलंदाजी आवडली असेल ना तर सर्वांना विनंती करतो की एकदा जोरदार टाळ्या द्या मित्रांनो. काय गोलंदाजी केले. अप्रतिम गोलंदाजी केली या षटकामध्ये. फक्त आणि फक्त शैलेश सर 5 धावा खर्च केल्यात.
पुन्हा एकदा इन ऍक्शन मोड मध्ये तुम्ही केतन मामन म्हात्रे यांना स्क्रीनवरती पाहताय. टीम मेटिंग बोलवले. आता 6 चेंडू 11 धावांची गरज असताना काय केलं जाईल, कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल आणि क्षेत्ररक्षकांना अगदी काही ना काही कानमंत्र देताना केतन म्हात्रे यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. परंतु थोडीशी घाई करा मित्रांनो. चला वेळ अधिकचा घेऊ नका. टीमचं इथे मीटिंग पाहायला मिळाली, हुडिंग होते, टीम एकत्र येते, कॉन्सन्ट्रेशन हा खेळाचा भाग आहे आणि इथून पुढे येणारे बॉल शिल्लक आहेत 6, बनवायचे आहेत 11. 6 balls 11 रन्स, इम्पॉर्टंट मॅच. 6 बॉल आणि 11 धावांची गरज आहे. कोण जिंकेल हा सामना? ज्योती इंटरप्राइजेस की PSB 11 पाटण संघ, दोन्ही संघांमध्ये हा रणसंग्राम मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. 6 चेंडू 11ची गरज. कोण पुढे जाईल हे पाहावं लागेल या मॅच मध्ये. थोडीशी घाई करा अशी आम्ही तुम्हाला पुन्हा पुन्हा विनंती करतोय. थोडस फास्ट खेळा आम्ही तुम्हाला विनंती करतोय. हीच ती महत्वाची मॅच. संत बाळूमामा प्रीमियर लीग 2026 बी ग्रुप मधील महत्वाची लढत. आजच्या सकाळच्या सत्रामधले विनर असा सामना तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. प्रेक्षकांची गर्दी तुम्हाला पाहायला मिळते. शनिवारचा दिवस, मुख्य व्यासपीठावरती प्रेक्षक, त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती आमचे प्रमुख मान्यवर यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. संतोष सर, आपण पाहिलं ना बिहाइंड द विकेट आता मॅचचा क्रुशियल मोमेंट आहे आणि 6 बॉल 11ची गरज आहे. केतन मात्र आपल्याला लॉंग ऑन वरती बाउंड्री लाईनच्या जवळ पाहायला मिळाल्यात. या सगळ्या बाबी पाहिल्या गेल्यात. 6 बॉल 11ची गरज. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉल वरती स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न केला. इथे अचूक टप्प्यावरती टाकलेला बॉल पॉपिंग क्रीज मध्ये बॉल पडला. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 5 चेंडू 11ची गरज. 5 बॉल 11ची मॅच. हाय व्होल्टेज थरार, हृदयाचे ठोके चुकवणारी मॅच. या मॅच कडे लक्ष वेधलंय. 5 बॉल 11. गणेश शिंदे गोलंदाजीच्या ट्रॅक वरती, एक वेगवान गोलंदाज. त्याच्या अगेन्स्ट या मॅचची लयलीला धूर्त कहाणी सांगणारा फलंदाज राजेश. यावेळेस आपण जर पाहिला तर नो लुक स्ट्रोक खेळायचा होता. टप्पा अचूक आहे. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. गणेश शिंदे चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. पश्चिम महाराष्ट्राचा सुपरस्टार, अर्थातच पश्चिम महाराष्ट्राचा आयकॉनिक खेळाडू शेवटचं षटक हाताळतोय. समीकरण बदललंय. 4 बॉल 11ची गरज. बॉडी लाईनची गोलंदाजी, शरीरावरती वेध घेतलाय. पुन्हा निघालाय आपल्या ट्रॅक वरून गणेश. ओ लगा. यावेळेस पहा तुम्ही, अगदी गुडलँड स्पॉट वरती बॉल पडला आणि त्यानंतर राईस होताना पाहायला मिळतोय. केतन मामन म्हात्रे देखील गणेश शिंदेच्या बॉलिंग साठी टाळ्या वाजवतायत. मित्रांनो, गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या द्या. पाटणचा सुपरस्टार, पश्चिम महाराष्ट्राचा सुपरस्टार गणेश शिंदे अप्रतिम दमदार गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. 3 चेंडू डॉट टाकलेत. 3 बॉल 11. राजा घाडगे कमी नाहीये, तो देखील पोलादपूरचा राजा आहे. यावेळेस मोठा फटका खेळलाय. ऑन साइडला फटका फसलाय. बॉल हवेमध्ये आहे. थोडेसे लांबून येत आहेत क्षेत्ररक्षक. एक कंप्लीट केली, दुसरीचा प्रयत्न आणि इथे पहा 2 धावा कंप्लीट. शैलेश सर, मॅच ऑन आहे. 2 बॉल आणि 9ची गरज. हाय व्होल्टेज थरार. मैदानाच्या आतमध्ये जास्त कष्ट दमदार असतात ना, त्यांचे जगणे आणि त्यांचा रुबाब हा थोडासा वेगळा असतो, तो पाहायला मिळालाय. राजेश गाडगे मैदानाच्या आतमध्ये. मॅच ऑन आहे. येणारे बॉल 2, बनवायचे आहेत 9. अंतिमचे क्षण. आता हृदयात ही मॅच कोरली जाणार आहे. ज्योती इंटरप्राइजेस की PSB 11 पाटण संघ कोण पुढे जाईल एक स्टेप पाहावं लागेल. 2 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. हा महत्वाचा बॉल. यावेळी साडव्या बॅटनी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. सिंगल दिली जाते. तिकडे डबल घेतली जाईल का? केतन म्हात्रे सांगताय थांब, तू घाई करू नकोस, बॉल लगेच टाकू नकोस. इकडे पहा, 1 आली. आता एका बॉल मध्ये 8 धावांची गरज आहे. सामना होता कुठे, सामना आला कुठे. केतन मामन म्हात्रेचं कौतुक करावं लागेल. काहीतरी कानमंत्र दिला आणि त्यानंतर या मॅचचं चित्र बदलताना पाहायला मिळतंय. मास्टर माइंड, बादशाह का म्हटलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये. केतन वामन म्हात्रे, गोलंदाजाचंही कौतुक करावं लागेल. ज्या गोलंदाजाने आपली धार लावले या मॅच मध्ये. 1 बॉल 8ची गरज. हाय व्होल्टेज थरार. राजेश योगेश आहे स्ट्राईकला. ओ यावेळी पहा मैदानाच्या आतमध्ये ग्रेट वर्क. विन झाले टीम. PSB 11 पाटण संघ अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. आणि मित्रांनो, तुम्ही अगदी सेलिब्रेशन जर पाहिलं असेल ना, केतन मामन म्हात्रेचं शेवटचा बॉल डॉट झाला आणि त्यानंतर सेलिब्रेशन पाहण्यासारखं होतं.
केतन वामन म्हात्रे यांचं. मॅच होती कुठे, मॅच आणली कुठे. मास्टर माइंड किंवा टेनिस विश्व क्रिकेटला दिग्गज खेळाडू म्हणून केतन म्हात्रे यांना असंच म्हटलं जात नाहीये मित्रांनो. अप्रतिम खेळ राहिला, परंतु ज्योती इंटरप्राइजेस पोलादपूर संघाचं देखील कौतुक करावं लागेल. त्यांनी देखील अप्रतिम फाईट केली या मॅच मध्ये. गणेश शिंदेचं कौतुक करूया. अप्रतिम गोलंदाजी गणेश शिंदेने देखील केली. सामनावीरचा पुरस्कार आपण देऊया. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण मुख्य व्यासपीठावरती देऊया आणि विनंती करूया ऑल इंडिया आयकॉन अर्थातच